गुड मॉर्निंग. SP विद्यालयचे माननीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी निधी उमेश काठवळे, पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आणि इश्रे PC ची जॉईंट K12 चेअर म्हणून तुमचं स्वागत करत आहे. आज आपण इथे का जमलो आहोत याची तुम्हाला कल्पना असेलच. आज आपण इथे इश्रेच्या सर्वात इंटरेस्टिंग इव्हेंट साठी इथे जमलो आहोत, ज्याचं नाव आहे K12. आता K12 म्हणजे काय? तर K12 म्हणजे ज्युनियर KG टू 12th स्टँडर्ड. आता K12 मध्ये इश्रेचे मेंबर्स स्कूलच्या स्टुडंटसाठी वेगवेगळे सायन्स एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करतात, ज्याच्यामुळे स्टुडंट्सची सायन्स मध्ये रुची वाढते. सो आज सुद्धा आपले काही उपस्थित इश्रेचे मेंबर्स तुमच्यासाठी एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करणार आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर जे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करणार आहेत ना, ते सुद्धा स्टुडंट्सच आहेत. सो तुम्ही त्यांना काहीही शंका, काहीही प्रश्न विचारू शकता. ते तुमच्या मित्रासारखं समजून त्यांना काहीही डाऊट विचारलं तरी चालेल. सो आपला फर्स्ट मेंबर जो विज्ञानाचे एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहे, त्याचं नाव आहे यश कोठवाडेकर. यश. हेलो दीदी. येस यश, यू आर ऑडिबल. ओके, एक मिनिट, मी व्हिडिओ चालू करतो. या शुअर. कॅन यू गाइस सी मी? कॅन यू सी मी? हो यश, तू दिसतोय. ओके. एव्हरीवन कॅन सी यू. या. Hello guys, my name is Yash. I'm a third year engineering mechanical student. आज आपण काही एक्सपेरिमेंट करणार आहोत. तर त्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती देतो. या सगळ्या एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करू शकता. इझी आहे, सिंपल आहे, खूप इझी सायन्स आहे. तर आपण टाइम वेस्ट न घालवता पहिल्या एक्सपेरिमेंट कडे वळूया. तर तुम्हाला माहिती आहे की जुन्या काळी आपण बघायचो की कोणता तरी राजा आपला संदेश पाठवतो आणि जर त्याला सिक्रेट मेसेज पाठवायचं तर तो लेटर जे असतं ते कधी कधी इनविजिबल असतं आणि ते असं आपण बघितलंय की आग वर वर धरतात आणि इंक येते. तो ती एक्सपेरिमेंट आपण एक करून बघणार आहोत. तर त्यासाठी मी आता डायरेक्ट इकडे येतो. आपण घेतलेला आहे लेमन ज्यूस, लिंबाचा साधा रस, इयरबड्स आहे फॉर रायटिंग आणि एक पेपर आहे, एक सिंपल पेपर. आता मी हा लेमन ज्यूस याच्यावर लिहितो. आज जी आपली मीटिंग आहे तिचं नाव K12 आहे. सो आय ट्राय टू राईट समथिंग. आणि यू हॅव टू बी केअरफुल. एका विशिष्ट अंतरावर धरा. ही मेणबत्ती आहे. आता मी हळूहळू खाली न्यायचं नाहीतर पेपर बंद होईल. यू हॅव टू वेट. जर तुम्ही आधी बघू शकता काही दिसत नाहीये. You have to be patient. Okay. Okay. Just we are done. हाँ.
I hope you all can see this. इथे थोडं जळालं. This is experiments. You have to try and fail. So I have written K12 and you can see it is clearly visible. So the reason behind this is lemon juice. आपला जो लिंबूचा सरबत असतो त्याच्यात सायट्रिक ऍसिड असतं. तर जेव्हा ते ही जी आग आहे याच्यातून येणारा जो कार्बन असतो त्याच्यासोबत रिॲक्ट करतं तेव्हा ते असं बर्न होतं आणि त्यामुळे हा ब्लॅक किंवा ब्राऊन रंग तुम्हाला दिसतो. सो दिस वॉज आवर फर्स्ट एक्सपेरिमेंट. एनीबडी हॅज एनी डाऊट? If no, then we can move on to the next experiment. So स्टुडंट्स, our काही डाऊट असलं तर तुम्ही विचारू शकता. तो दादाच आहे तुमचा, थोड्याच वर्षाने मोठा आहे. तुम्ही काहीही विचारा त्याला. आज आपण इथे शिकायला आलो आहेत, तर एकदम असं गमतीमध्ये आज शिकायचं आहे. तुम्ही बोलणारच नाही काही, तर मग आम्हाला कसं कळेल तुम्हाला समजलं की नाही? तुम्ही बिंदास माईक ओपन करा आणि बोला. तुम्हाला आवडलं असेल तेही सांगा. तुम्हाला ट्राय करायचं आहे, काय विचारायचं आहे तेही विचारू शकता. स्टुडंट्स, तुम्ही सुद्धा त्या दादासोबत ट्राय करू शकतात, साइड बाय साइड. ओके, सो आय गेस we'll move on to the next. आपली नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे ती पण एक फायर रिलेटेड एक्सपेरिमेंट आहे. हा एक पेपर आहे, रेग्युलर पेपर. आता जेव्हा मी याला आगवर धरतो लाईक दिस. आता मी याला मधून धरतो. ओके, तो आता जळाला. सेफ्टी प्रिकॉशन म्हणून नेहमी एक पाण्याने भरलेली मधली बादली ठेवा जवळ. सो असं आग लागली तर तुम्ही त्याच्यात टाका. तर आता तो पेपर तर जळाला आगीमध्ये. पण आता आपण बघूया, जर हाच पेपर मी या ग्लास भोवती असा रोल केलेला आणि त्याला जर मी आगीवर धरलं तर काय होतं? सॉरी फॉर बॅकग्राऊंड. तुम्ही बघू शकता पेपर जळतोय पण त्याला आग नाही पकडत. यू कॅन सी मी किती वेळ आगीत धरलं. तर दिस इज द एक्सपेरिमेंट, इझी वन. तर ह्याचा लॉजिक असं आहे की आगीतून निर्माण होणारी जी हीट असते ही एनर्जी फॉर्म असते. तर जेव्हा आपण डायरेक्ट पेपर धरतो ती पेपरला डिस्ट्रॉय करते. पण जेव्हा आपण त्याला मागून ग्लासचा सपोर्ट देतो तेव्हा ती ग्लास सगळी हीट एनर्जी डिफ्लेक्ट करते एअर सराउंडिंग मध्ये. त्यामुळे हा पेपर जळत नाही, म्हणजे आग नाही पकडत त्याला. हा थोडासा बर्न होऊ शकतो पण तो त्याला नो स्पॉट or anything. So this was our second experiment. Very easy. So moving on to the next. This is also an easy experiment. So I have a glass full of water. Wait a minute. Only this. You have to be careful with fire. So this is a glass full of water. आपल्याला हा पूर्ण भरायचा. एअर बबल बिलकुल नाही ठेवायचं. पूर्ण म्हणजे या रिम पर्यंत भरायचं. आता मी काय करतो, हा ग्लास जर मी असा उलटा केला तर ऑब्विसली ह्याच्यातून पाणी पडेल. तुम्हाला वाटत असेल की हा मी कार्डबोर्डचा पीस घेतलाय आणि आता मी हा ग्लास उचलतो. ओके, आता मी हा ग्लास उलटा करतो. बी केअरफुल विथ दिस. खाली काहीतरी भांड घ्या जेव्हा एक्सपेरिमेंट कराल.
मी थोडा माईक कॅमेरा. सो हा ग्लास असा उलटा गेला, खाली कार्डबोर्ड आहे आणि आता जर मी हा हात सोडला, जनरली आपल्याला वाटेल पाणी आता हे पडणार आहे, गॅरंटी, नो डाऊट. But let's see what happens. Can you see this? मी हा हात काढलाय आणि हा कार्डबोर्ड तसाच आपल्या जागेवर चिटकून आहे. तर याच्यात काहीच रॉकेट सायन्स नाही. मी हा एक प्लेन कार्डबोर्ड घेतलाय, बघितलं. तर ह्याच्या मागचं कारण असं आहे की जो हा कार्डबोर्ड आहे, हा जेव्हा याच्यावर असं ठेवतो आणि जेव्हा मी तो फ्लिप करतो, तेव्हा जे हवामान असतं आपलं एअर सराउंडिंग, त्याच्यातलं जे प्रेशर असतं ते ग्लासच्या आतल्या प्रेशर पेक्षा जास्त असतं. म्हणजे हे असं धरलंय, आपला आजूबाजूचा हवा तिचं प्रेशर जास्त असतं ग्लासच्या आतल्या प्रेशर पेक्षा. तर त्यामुळे जो प्रेशर असतं ते स्वतःला बॅलन्स करायला बघतं आणि म्हणून ते आत जायला बघतं. तर त्यामुळे ती लिफ्ट भेटते, ज्याने हे कार्डबोर्ड या ग्लासच्या रिम वर स्टिक होतो, असं होतं. म्हणजे खालून एक प्रेशर आपलं होतं, ज्याने हा कार्डबोर्ड अपलिफ्ट राहतो. सेम थिअरी तुम्हाला प्लेन मध्ये दिसेल, जो आपला फ्लाय होतो त्याच्या विंग्स, त्याच्यावर पण एअर खालून अफेक्ट करते, ज्याने तो प्लेन हवेत तरंगतो, जसा पक्षी तरंगतो. सो दिस वॉज अन आवर एक्सपेरिमेंट. खूप इझी आहे, तुम्हाला सगळं इझी दाखवतोय. आता थोडा डिफिकल्ट नाही, तुमच्या सिलेबसशी रिलेटेड एक्सपेरिमेंट आहे. जस्ट वेट अ मिनिट. स्टुडंट्स, तुम्हाला एक्सपेरिमेंट कसं वाटलं ना, ते सुद्धा तुम्ही दादाला सांगू शकता. आता तुम्ही अनकन्सिडरिंग तुम्ही 8वी 9वी 10वीची मुलं असाल, येत नसाल, तर तुम्ही आपल्या फिजिक्सच्या बुक मध्ये किंवा केमिस्ट्रीच्या बुक मध्ये इलेक्ट्रोलिसिस नावाचे एक्सपेरिमेंट ऐकले असेल. इलेक्ट्रोलिसिस सिंपल. तर ती काय असतं, इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय असतं, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो शॉर्ट मध्ये. As you can see. हे होते व्होल्टा, ज्यांनी इलेक्ट्रिसिटी करंटचा शोध लावला आणि त्याच्यात काहीच वर्षानंतर आपला इलेक्ट्रिसिटीचा वापर एक्सपेरिमेंट्स मध्ये व्हायला लागला. लाईक पाण्यातून कशी इलेक्ट्रिसिटी पास करू शकतो, तर त्याची जी एक्सपेरिमेंट आहे ती मायकल फॅराडेने परफॉर्म केलेली. हे आहे आपला बेसिक डायग्राम, पुस्तकातही तुम्ही बघितला असेल. हे कसं असतं, हा एक बीकर असतो ज्यात एक सोल्युशन असतं. आपण त्या सोल्युशनला इलेक्ट्रोलाइट बोलतो आणि त्या सोल्युशन मध्ये 2 असे रॉड दिसतात तुम्हाला डीप केलेले. तुम्ही स्कूल लॅब मध्ये गेला असेल, तिकडे बघितले असेल. तर हे जे रॉड असतात हे ग्राफाईट रॉड असतात आणि आपण या रॉड्सला 2 वेगवेगळ्या पॉझिटिव्हिटी, म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, अशा ह्याला कनेक्ट करतो. आणि जो पॉझिटिव्ह साइड असते त्याला एनोड बोलतो आणि निगेटिव्ह साइड जी कनेक्टेड असते तिला कॅथोड बोलतो. सो दिस इज अ बेसिक सोल्युशन. तर जे सोल्युशन असतं हे आपण बेसिक H2O घेऊ शकतो, पण H2O काय असतं, त्याच्यामुळे ती रिएक्शन कम्प्लीट नाही होणार. सो यू हॅव टू ऍड, तुम्हाला काहीतरी त्याच्यासोबत ऍड करावं लागतं पाण्यात, लाईक तुमचं घरचं मीठ, ऍज सिम्पल. तर मी आता तेच तुम्हाला परफॉर्म करून दाखवतो शॉर्ट मध्ये. तुम्ही हा ग्लास घेतलाय पाण्याचा, ओके. आता मी मीठ घेतो, एक चमचाभर मीठ. ऍक्च्युली मी थोडा वेळ आधी टाकला पाहिजे, ज्याने ते चांगलं डिझॉल्व्ह होईल, सॅच्युरेट होईल. आणि आपण वाट बघू, हे मिक्स होईपर्यंत मी तुम्हाला काही अजून एक्सपेरिमेंट पुढे एक्सप्लेन करतो. काय होतं,
जेव्हा आपण करंट पास करतो या इलेक्ट्रोड मध्ये, ते जे पाणी असतं H2O ते सेपरेट होतं OH आणि H+, OH मायनस H+, अशा फॉर्म मध्ये सेपरेट होतं. ओके. आणि जे इथे बघू शकता H जो आहे तो जातो कॅथोड कडे, OH जो आहे जो जातो एनोड कडे. आणि जे कॅथोड कडे जातात त्यांना कॅटायन्स बोलतात, जे एनोड कडे जातात त्यांना एनायन्स बोलतात. होतं काय ते, एनोड वर ऑक्सिजन फॉर्म होतो आणि कॅथोड वर हायड्रोजन फॉर्म होतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे पाणी H2O चं बनलेलं असतं. तिथे ब्रेक होतं आणि सिम्पली रेस्पेक्टिव्ह म्हणजे एक एनोड कडे जातो, एक कॅथोड कडे असं. तर इथे होणार काय, जे एक्सपेरिमेंट परफॉर्म करेन तेव्हा तुम्हाला बबल्स दिसतील, ज्याचा अर्थ आहे की ते बरोबर होते. बबल्स कॅन बी सीन. आणि जो गॅस बनतो, आपण एक्सपेरिमेंट लेवलवर खूप छोटा गॅस म्हणजे कमी गॅस बनेल, पण मोठ्या लेवलवर जरा गॅस भरपूर बनतो. तर तो गॅस आपण कलेक्ट करू शकतो हॉफमॅन व्होल्टामीटर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं. तर त्यात आपण तो गॅस कलेक्ट करतो फॉर लेटर एक्सपेरिमेंट. आता आपलं हे झालं, मीठ ऑलमोस्ट सॅच्युरेटेड झालं. इथे मी एक 9 व्होल्टची बॅटरी घेतली. आय एम रिअली सॉरी. एक मिनिट. हे मी काय केलं, बॅटरी कालच घेतली, पण ह्याच्यावर सेलोटेप लावून ठेवलेली फॉर सेफ्टी रिझन. कारण तुम्हाला हे दोन जे वायर्स आहेत हे एकमेकांना जोडून नाही द्यायचे, नाही ते बॅटरी शॉर्ट होईल आणि थोडं रिस्क बनू शकतो. म्हणून मी सेलोटेप ने कव्हर केलं. ही बॅटरी तुम्हाला लोकल दुकानात भेटेल. 9 व्होल्ट बॅटरी मागा आणि त्याच्यासोबत एक कनेक्टर मागा. आणि आपण ह्यासोबत 2 पेन्सिल घेतले आहेत, ज्या तुमचं इलेक्ट्रोड्सचं काम करणार. पेन्सिल का घेतले, कारण पेन्सिल मध्ये ग्राफाइट असतं, जे आपण लिहितो ते ग्राफाइट असतं. जस्ट गिव्ह मी. ओके. आता एक कार्डबोर्ड घेतलाय ज्याच्यात 2 होल मारलेत, कारण पेन्सिल ह्याच्यातून जाणार आणि म्हणजे बॅलन्स करायला. प्रॉपर होतो. तर हे जे आहे ते आपलं इलेक्ट्रोलाइट आहे, पाणी प्लस मीठ. ह्याच्यावर मी हे ठेवणार आहे आणि या आहे 2 पेन्सिल. तर मी हा पेन्सिल बघू शकता दोन्ही साइडनी हे केलंय, शार्प केलंय. आणि एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणून ह्याची गरज नाही, पण कसं आहे, जो रेड पार्ट हा तुमचा नेहमी पॉझिटिव्ह वर असला पाहिजे आणि ब्लॅक वायर नेहमी निगेटिव्ह वर असली पाहिजे. आता मी काय करणार आहे, या ज्या वायर्स आहेत या पेन्सिलला जोडून घेतो आणि मग आपण पेन्सिल त्या पाण्यात टाकूया आणि बघूया. कसं आहे ना, तुम्ही जेव्हा शाळेत असता तेव्हा तुमच्याकडे चांगला टाइम असतो हे सगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म करून बघायला. तुम्ही एक पेन्सिल आत टाकून बघा, दुसरी पण टाकून. आता आपल्याला कनेक्ट करायचं.
हे मी पुढे एक रिंग टाइप फॉर्मेशन करेन, म्हणजे मी या आपल्या पेन्सिलच्या टोकावर हे अडकवू शकतो. हे मला आता धरून राहावं लागेल. ओके, तर जसं मी हे केलं तर खाली प्रोसेस स्टार्ट झाली असते. ओके, आता या प्रोसेस मध्ये तुम्हाला दिसेल ना माहिती नाही, पण तुम्ही बघू शकता बुडबुडे दिसतात, बबल्स. आय फील तुम्हाला दिसत असते. तर हे जे बबल्स आहे हे प्रूफ आहे की इलेक्ट्रोलिसिस होत आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला एका रॉडवर जास्त दिसेल बबल्स, तो रॉड असतो कॅथोड असतो. नेहमी कॅथोडवर जास्त बबल फॉर्म होतात. ओके, सो आता मी डिस्कनेक्ट करतो आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि आय वॉन्ट ऑल ऑफ यू, मला तुम्ही सर्वांनी कोणती एक एक्सपेरिमेंट आपल्या घरी ट्राय करायचे. ओके, नाव होतं सायन्स एक्सपेरिमेंट. आता मी एक इझी ट्रिक दाखवतो काही तुम्हाला. ओके, वेट अ मिनिट. तर आपल्याकडे ही डिश आहे. तर या डिश मध्ये मी एकदम सिंपल आपला घरचा जो हँड सॅनिटायझर तो ऍड केलाय. शायद हो, आणि त्याच्या फ्लेम्स नेहमी इनविजिबल असतात. तर ही एक तुम्ही ट्रिक म्हणून दाखवू शकता आपल्या मित्रांना, लहान मुलींना. सो आता एक्सपेरिमेंट अशी आहे की तुम्हाला एक व्हाईट डिश घ्यायची. ट्रिक आहे, त्याच्यात सॅनिटायझर टाकायचं आणि त्याला बर्न करायचं. इनविजिबल फ्लेम्स पण असणार. आणि मग तुम्ही असं जेव्हा कागद जवळ घेऊन जाता, इट स्टार्ट्स टू बर्न. काही नाहीये, तुम्ही बघू शकता काही नाहीये. म्हणजे तुम्ही जवळ घेऊन जाता, इट स्टार्ट्स. आता मी फूक मारल्यामुळे तिकडच्या फ्लेम्स पण गेले. दिस इज अ बेसिक सायन्स एक्सपेरिमेंट, मॅजिक ट्रिक टाइप. लास्ट वन एक आहे, तो आहे बलून एक्सपेरिमेंट. हा बलून आहे, फुगा आपण म्हणतो. तर आपण काय विचार करतो, जेव्हा आपण काही टोचतो शार्प ऑब्जेक्ट तेव्हा हा फुटतो, पण तसं नाहीये. त्याच्या मागे सायन्स आहे. मी आता तुम्हाला एक शार्प ऑब्जेक्ट ह्याच्या आत टाकून दाखवतो. ह्याची पण एक ट्रिक आहे, तुम्हाला ते सांगतो. हा जो फुगा आहे हा पॉलिमरनी बनलाय, व्हेरी थिन पॉलिमर. पण इकडे जे असतं ना, जिथे पण गाठ बांधतो तो सगळा ठीक आहे किंवा डेन्स एरिया. मग तुम्हाला एकच जागा आहे जिथून तुम्ही हा शार्प ऑब्जेक्ट आहे त्याला आत टाकू शकता विदाउट फुग्याला फोडता. तुम्हाला थोडं केअरफुल आहे. हे बघा, आत केलाय. ओके, मी फुग्याला न फोडता आता मी इथून बाहेर काढायचं ट्राय करेन. हे थोडं कठीण आहे, तुम्ही प्रॅक्टिस सोबत येऊ शकता. कॅन यू सी दिस?
एका फुग्यातून शार्प ऑब्जेक्ट मी आरपार केला, तुम्ही मध्ये विचार नसेल केला. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. तुम्हाला काही क्वेश्चन असतील यू कॅन आस्क. मुलांनो बोला. तुम्हाला तन्मय, कसे वाटले तेही सांगा. तुम्हाला एक्सपेरिमेंट्स कसे वाटले स्टुडंट्स तुम्ही सांगू शकता, आणि तुम्हाला काहीही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. बिंदास विचारा. तुम्ही बोलाल नाही तर आम्हाला थोडी ना इच्छा होणार. तुम्ही आता बोलाल तरच आम्ही आणखी चांगले आणखी एक गंमत आहे, खूप सारे गंमत दाखवायचे तुम्हाला. तुम्हाला खूप छान. कोणती आवडली स्वतःला ते सांगा. तुम्ही कोणती करणार आहात ते सांगा. कोणत्या एक्सपेरिमेंट मध्ये काय वापरलं ते विचारायचं असेल ते सांगा, विचारा. तुम्ही बघा एवढे सगळे आहेत. आता कोण कोण आहे बघा. अस्मिता, दीक्षिता, काव्या, मनस्वी, मानसी, मतेश, मयूर. बोला तुम्ही, एवढे सगळे लोक आहात. तुमच्या सगळ्यांचा माईकचा प्रॉब्लेम आहे का? नर्वस होऊ नका, बोला. ऍटलीस्ट चॅट बॉक्स मध्ये टाईप करून लिहा कसं वाटलं, चांगलं हो की नाही, काहीतरी टाईप करा. हॅलो गाईज, बोला. मी पण तिथलाच आहे ऍक्च्युली, एसटी विद्यालयामधलाच आहे, उच्चाटचाच आहे. बोला. सर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा पेन्सिलचा भारी होता. ओके, थँक्यू. म्हणजे तुम्हाला तुमच्या सिलेबस मधले असले एक्सपेरिमेंट आवडले असं मी एक्सपेक्ट करतो. हा सर. थँक्यू. ऑल्सो जर स्टुडंट्स तुम्हाला ते सॅनिटायझरची ट्रिक जर ट्राय करायची असेल तर प्लीज बी केअरफुल. नीट सांभाळून ती ट्राय करा आणि दुसऱ्यांना दाखवा. थँक्यू. हो सर. थँक्यू आम्हाला विराज. थँक्यू सर बोलू निवेदिता. नका. आम्ही तुमच्यापेक्षा हा. काहीच वर्षांनी दादा मोठे बोला. आहेत. हा. तुम्ही आमचे मित्रासारखेच आहात. तुम्ही माईक ओपन करून बोलला तर खूप चांगलं आहे. थँक्यू प्रणय. तुम्ही कितवीला आहात जनरली? नाइन्थ बी. नाईन्थ. अच्छा. तर तुम्हाला काहीच डाऊट नाहीये? नाही. काही डाऊट असेल तर विचारा. हम्म. अजून पुढे सुद्धा तुम्हाला खूप सारे एक्सपेरिमेंट्स बघायला मिळतील. मला एक सांगा, तुमचा आवडता विषय कुठला आहे? सायन्स, मॅथ्स? जरा सांगा. तुम्हाला सायन्स आवडतं की नाही? कोण कोणाला सायन्स आवडतं सांगा. मला आवडतो. मस्त. मग तर तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं पाहिजे. हे बघ, मी इथे काही हार्ड कोर सायन्स नाही टाकत. एकदम इझी, तुम्हाला तुमच्या भाषेत समजेल असं सायन्स. तुम्ही या सगळ्या एक्सपेरिमेंट घरी ट्राय करू शकता. अशा केल्यात मी. आणि तुम्ही जरूर कोणती एक एक्सपेरिमेंट तुम्ही ट्राय कराल असं मला वाटतं. कारण लॉकडाऊन मध्ये आपण सर्व घरी आहोत, तर काही एक्सपेरिमेंट मिस. आपण स्कूलमध्ये सगळे असतो तेव्हा आपण भरपूर एक्सपेरिमेंट करतो लॅब मध्ये जाऊन, पण घरून आपल्याला काहीच तसं करता येत नाही. मग एक स्वतःला शिकवायचं म्हणून तुम्ही हे करू शकता. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमचं बऱ्याचशा कन्सेप्ट ब्रश ऑफ होतात. म्हणजे तुम्ही जे टेक्स्टबुक मध्ये वाचता ते खरं कसं असतं हे तुम्हाला ह्याच्यातून कळतं.
थँक्यू. स्टुडंट्स काही डाऊट नसेल तर आपण पुढे जाऊया. कोणाला काहीच So- डाऊट ना? काही So, डाऊट we can- असेल तर विचारा. So that's all. ठीक आहे. It was great learning from you. थँक्यू. थँक्यू मानसी. कॅन आय टर्न ऑफ? Yeah. बाय गाईज. थँक्यू. So our next one to perform, जो next perform करणार आहे सायन्स एक्सपेरिमेंट, त्याचं नाव आहे एकज्योत. You can see me, Nidhi. Yes, एकज्योत. We can see. Okay. Good afternoon. डबल माइक चालू Good केलं. afternoon, everyone. हॅलो, मैं- कोणाचा माईक चालू आहे का? प्लीज बंद करा. Good afternoon, सब लोग. मेरे को सबका माइक ऑन चाहिए. दीक्षिता गायकर and मानसी शेलार, माइक ऑन करा. Hello, at least good afternoon सांगा. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon, sir. किसको इधर साइंस बहुत पसंद है? नहीं पसंद है तो भी चलेगा. यस और नो बताओ आप. यस सर, साइंस बहुत पसंद है. किसी को इधर सोलर एनर्जी के बारे में पता है? किसी को भी? सोलर एनर्जी क्या होता है? यस सर, यस. ओके, तो मैं आज वही एक्सप्लेन करने वाला हूँ सबको. सोलर एनर्जी क्या होता है. दीक्षिता, माइक ऑन नहीं हुआ आपका. आपने बताया नहीं कुछ मुझे. साइंस पसंद है ना आपको बहुत? दीक्षिता, बंद कर दो. तो मैं स्क्रीन शेयर करता हूँ. निधि, स्क्रीन दिख रहा है ना? Yes. ओके. मुझे सबका रिस्पॉन्स चाहिए. आप कभी भी मुझे रुका के कुछ भी पूछ सकते हैं, ठीक है? अभी चलेगा. मैं, हाँ चलेगा. आप कभी भी कुछ भी बोलो, कुछ डरने की बात नहीं. कभी भी माइक ऑन करो आप. अब मैं जो आज सिखाने वाला हूँ वो है रिन्यूएबल एनर्जी. माय नेम इज एकज्योत सिंह. मैं 3rd ईयर स्टूडेंट हूँ और आप मुझे दादा बुलाओ तो भी चलेगा, सर मत बुलाना. ओके सर. सर मत बुलाओ, दादा बुलाओ, चलेगा. ओके दादा. हो. आता रिन्यूएबल एनर्जी क्या होता है? अब रिन्यूएबल एनर्जी, हम उसको रिन्यूएबल क्यों बोलते हैं? बिकॉज ये नेचुरल एनर्जी होता है और बहुत यूजफुल होता है. अब नेचुरल एनर्जी कौन सा है मैं आपको एक्सप्लेन कराता हूँ. तो ये कौन करते हैं? अब मैं आपको एक्सप्लेन कराता हूँ नेचुरल एनर्जी कौन सा होता है. अभी आपको पता है कि सन एक नेचुरल एनर्जी है, विंड एक नेचुरल एनर्जी है, पानी भी नेचुरल है जो कभी खत्म होने नहीं वाला है, ठीक है? तो हम उसको ही यूज करते हैं और हम उसको एज रिन्यूएबल रिसोर्सेज बोलते हैं. जैसे सोलर एनर्जी होता है, सोलर पैनल्स यूज करते हैं जो मैं आपको आज डिटेल में एक्सप्लेन कराने वाला हूँ. और विंड एनर्जी होता है, जैसे आपने विंड मिल्स देखे रहेंगे बहुत बड़े बड़े. जैसी अगर हवा चलती है वो विंड मिल्स घूमते हैं, घूमने की वजह से इलेक्ट्रिसिटी जनरेट होता है. अब वो इलेक्ट्रिसिटी आप अपने घर में यूज कर सकते हो या आप ऑफिस में किधर भी यूज कर सकते हो. अभी आपने डैम्स देखा रहेगा, तो डैम्स जो होता है उसको हाइड्रो एनर्जी बोलते हैं. तो डैम्स का क्या होता है कि अगर जो फ्लो ऑफ वाटर होता है, जो वाटर का फ्लो अगर ज्यादा रहेगा, जितना फास्ट वाटर फ्लो करेगा उसके वजह से भी वापस इलेक्ट्रिसिटी जनरेट होता है या हम एक मशीन को पावर कर सकते हैं. तो इसलिए हम डैम्स बनाते हैं. बाकी बायोमास भी होता है और जियोथर्मल क्या होता है कि हमारे जो अर्थ के नीचे होता है ना, अर्थ गर्म होती है. जैसे आप जितना नीचे खोदते रहोगे अर्थ गर्म रहेगी. उससे हमें क्या एडवांटेज रहता है कि हम वो हीट ले सकते हैं
अगर समझो आप बहुत ठंडी जगह में रह रहे हो तो आपको घर के अंदर गर्मी चाहिए, तो आप ये हीट को जो अर्थ के अंदर है उसको अपने घर में आप कन्वर्ट कर सकते हो, जो घर एकदम गर्म रहेगा। ठीक है, अब मैं एक्सप्लेन कराने जा रहा हूँ सोलर एनर्जी। एकदम सिंपल कॉन्सेप्ट है, कुछ रॉकेट साइंस नहीं, एकदम सिंपल है, सबको समझना चाहिए और समझ में आएगा। साइंस में इंटरेस्ट है तो इजीली समझ आएगा। अब सोलर एनर्जी क्या होता है मैं आपको एक्सप्लेन कराता हूँ। जो सन है ना, सन लाइट छोड़ता है, ठीक है। अब वो लाइट को हम एक छोटा से पैनल के ऊपर गिराते हैं, वो रिफ्लेक्ट होता है, उसको सोलर पैनल बोलते हैं। तो वो हम जब सन गिरता है तो वो जो हम जो पैनल पे जो गिराते हैं उसे हम इलेक्ट्रिसिटी में कन्वर्ट करते हैं। अभी जिधर फर्स्ट लाइन कैसे लिखा हुआ है, एनर्जी प्रोड्यूस्ड बाय द सन इन द फॉर्म ऑफ हीट एंड लाइट एनर्जी। तो जो सन एनर्जी छोड़ता है वो हीट और लाइट एनर्जी में होता है। अब इधर जो थर्ड पॉइंट लिखा हुआ है, हार्नेस्ड बाय सोलर कलेक्शन मेथड सच एज सोलर सेल्स। अब जो सोलर सेल्स होते हैं वो जो सन एनर्जी छोड़ता है वो उसको अब्सॉर्ब करता है, खींच लेता है अंदर और उसको इलेक्ट्रिसिटी में कन्वर्ट करता है। अब जैसे आपको सामने दिख रहा है, ये सन है फर्स्ट पिक्चर में, सेकंड पिक्चर में सोलर पैनल है, उसके ऊपर सन का किरण या रेस गिरा और जो लाइट एनर्जी सन छोड़ता है वो गिरा। अब उससे आप अपने घर की इलेक्ट्रिसिटी यूज कर सकते हो। जैसे आप घर के बल्ब ऑन हो सकते हैं, टेलीविजन ऑन हो सकते हैं, तो आप जो इलेक्ट्रिसिटी बिल भरते हो वो बिल आपको नहीं आएगा, वो आपको कम आएगा कंपैरेटिवली। अगर समझो कभी बहुत तूफान आ गया और आपको घर पे लाइट नहीं है और फिर उसके बाद कुछ प्रॉब्लम हो गया, एरिया में लाइट बंद हो गई और फिर बाद में आपको सोलर एनर्जी पैनल्स आपके रूफ के ऊपर है, सन के छत के ऊपर है, आपके घर के छत के ऊपर, तो आपके घर पे इलेक्ट्रिसिटी फिर भी आ सकता है। अगर इलेक्ट्रिसिटी एरिया में बंद हो गया फिर भी आ सकता है, बिकॉज जो सन है वो आपको हेल्प करेगा। अब ये सोलर पैनल है, अब आपने जो छोटी सी फोटो है सेकंड वाली, वो सोलर पैनल, बड़े बड़े सोलर पैनल्स होते हैं, उसके अंदर विंड मिल भी दिख रहा है आपको। ये दोनों इलेक्ट्रिसिटी बनाने के लिए हम यूज कर सकते हैं। अब सोलर पैनल्स है वो आपको मैंने पहले से बताया, जैसे वो कलेक्ट करता है सन से, हीट कलेक्ट करता है, ठीक है। अब अगर जो हम लोग हीट वर्ड यूज कर रहे हैं तो हीट वर्ड को हम थर्मल भी यूज कर सकते हैं। थर्मल का मतलब हीट, हीट का मतलब गर्म, तो थर्मल इसलिए यूज करते हैं, इसलिए हम हीट सोलर थर्मल एनर्जी बोल सकते हैं। आप नहीं बोलोगे थर्मल तो भी चलेगा, बट वो आपको एक्सप्लेन करा रहा हूँ कि अगर कोई हीट यूज करता है तो थर्मल भी उसमें हम ऐड कर सकते हैं। अब जो फर्स्ट फोटो है, सॉरी, वो छोटा सा एक ट्रांसपेरेंट टॉप है, जो आप सोलर पैनल दिख रहा है ना, उसको मैंने बस थोड़ा सा ये कर दिया है, खोल दिया है। ऊपर एक ट्रांसपेरेंट वो होता है और वो ट्रांसपेरेंट ग्लास या प्लास्टिक हो सकता है। तो इसलिए अगर ट्रांसपेरेंट नहीं रहा, समझो मैंने ब्लैक कलर यूज कर दिया, तो ब्लैक कलर हमें यूजफुल नहीं होगा, बिकॉज ब्लैक कलर हीट को ऑब्जॉर्ब करता है बट वो हमें इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट नहीं करेगा, इसलिए हम ट्रांसपेरेंट रखते हैं। अब ये सोलर एनर्जी कहाँ का यूज आ सकती है, अगर आपने कहाँ का लगाया तो आपको कहाँ का यूज आएगी। जैसे आप अपने घर का गीजर या पानी गर्म करने के लिए भी सोलर यूज कर सकते हो। अगर गीजर के ऊपर सोलर का छोटा सा पैनल लगा हुआ है और अगर सन का रेज या फिर धूप आई उसके ऊपर तो वो गर्म हो जाएगा, ऐसा। फिर अभी जो सेकंड फोटो है, सेकंड फोटो के ऊपर जैसे गाड़ी के ऊपर देखो पैनल्स लगे हुए छोटे छोटे। अब अगर गाड़ी इलेक्ट्रिक गाड़ी होती है, गाड़ी बैटरी पे रन करती है, तो वही सेम अगर धूप उसके ऊपर गिरा तो वो गाड़ी अपने आप चलेगी, ऐसा हो सकता है। अभी जो थर्ड फोटो है वो कोई बिल्डिंग के ऊपर बहुत बड़े बड़े सोलर पैनल्स लगाए हुए हैं, तो बिल्डिंग के अंदर अगर मशीन्स है बड़ी बड़ी, तो इसकी वजह से हम वो सोलर पैनल से इलेक्ट्रिसिटी लेके वो मशीन्स चला सकते हैं। अब फर्स्ट फोटो में घर के ऊपर है, तो घर के अंदर जो इलेक्ट्रिसिटी हो सकता है आप किचन के अंदर यूज कर सकते हो, गीजर में यूज कर, सब कुछ जगह यूज कर सकते हो। इसके फायदे क्या क्या होते हैं, अभी अगर आप सोलर एनर्जी यूज कर रहे हो तो आपका पोल्यूशन तो कुछ नहीं होने वाला, क्योंकि अगर आप नॉर्मल गाड़ी चलाते हो तो आपका गाड़ी में से धुआं निकलता है। यहाँ पर आप सन का रेज ले रहे हो तो आपका पोल्यूशन होने ही नहीं वाला है। और अगर मैं गाड़ी की बात करूँ तो हम इलेक्ट्रिक व्हीकल यूज करते हैं, तो अगर हम लोग बैटरी वाली गाड़ी यूज कर रहे हैं तो उसमें पोल्यूशन निकलेगा ही नहीं, बिकॉज उसमें इंजन है ही नहीं, ऐसा। और फिर इलेक्ट्रिसिटी बिना कोई आवाज करे, अगर अभी हम कुछ काम करते हैं तो कोई ना कोई काम की आवाज आ ही जाती है,
बट यहाँ कुछ आवाज नहीं है, कोई नॉइज नहीं है। और फिर जैसे मैंने आपको पहले वाले फोटो में बताया कि सोलर एनर्जी बहुत सारे छत के ऊपर लग सकता है, जैसे ये फोटो में है। तो ये एक एडवांटेज है उसका कि कोई भी छत में इजीली लग जाता है, ज्यादा मोटा मोटा नहीं है, ऐसा हो जाता है। अब इसका मैं अभी कोई चीज के फायदे भी होते हैं, ना फायदे भी होते हैं। अब मैं आपको वो बताता हूँ। अब जो है सोलर पैनल जो बनाते हैं हम लोग, वो बहुत महंगे होते हैं, ठीक है। तो एक ये प्रॉब्लम है जो हमें आगे जाके फ्यूचर में ठीक करनी है। जो सोलर पैनल है हमें सस्ता, हम लोग को चीप मिले। फिर बिकॉज महंगे अगर लगाने जाएंगे तो फिर बहुत पैसे लग जाते हैं। अब जैसे ये फोटो में लिख रहा है, कितना ज्यादा एरिया देखो दिख रहा है। सोलर पैनल बहुत ज्यादा एरिया लेता है, वो छोटे छोटे नहीं होते, बड़े बड़े पैनल्स होते हैं। छोटे पैनल्स रहेंगे तो आपको इलेक्ट्रिसिटी बहुत कम मिलेगी। तो बड़े पैनल्स इसलिए ज्यादा एरिया लेते हैं, ज्यादा जगह ले लेती है। अब जो इसके अंदर जो आप सोलर पैनल के अंदर एक बैटरी होती है। अब जो बैटरी यूज करते हो ना, वो बैटरी भी बहुत महंगी होती है। इसमें सिलिकॉन मटेरियल यूज करते हैं, वो भी महंगा होता है। और अब सोलार का सबसे बड़ा ना फायदा ये है कि अगर धूप ना होए, अगर बारिश हो रही है, अगर रात का टाइम है, तो हमें उसमें कुछ मतलब धूप अगर नहीं आ रही है तो हमें फिर मिलेगा ही नहीं लाइट। सही बोल रहा हूँ ना? तो रात का टाइम और क्लाउडी डेज के टाइम हमें थोड़ा दिक्कत हो सकती है। अभी कोई भी क्वेश्चन है मुझे पूछो। मुझे माइक ऑन चाहिए, टर्न ऑन योर माइक्स। नहीं, कोई डाउट नहीं है। कोई डाउट नहीं, सब समझा? हो सर, हो दादा। ओके, तो मैं अभी एक छोटा सा वीडियो एक्सप्लेन करूंगा, ठीक है। उसमें आपको और अच्छे से समझ जाएगा कि कैसे करना है, ठीक है। वीडियो में एक्सप्लेन किया गया है अच्छे से। दिखाऊं वीडियो? दिखाओ दादा। ओके ओके। अब देखो, ये वीडियो में सन दिखाया है स्टार्टिंग में, ठीक है। अभी इसमें बताएंगे कि सन 4.6 बिलियन ईयर्स ओल्ड है, और इसमें 5 बिलियन ईयर्स ऑफ हाइड्रोजन फ्यूल है सन के अंदर, जो हीट जनरेट करता है, जो लाइट एनर्जी लाइट देगा हम लोग को, जो हम लोग के ऊपर जो गरम गरम आता है, वो जो गरम हवा आती है वो होता है। अब इसको रिन्यूएबल एनर्जी सोर्स बोलते हैं। अभी सन कभी खत्म होने नहीं वाला है। अगर सन खत्म हो गया तो हम सिर्फ अंधेरे में जिएंगे, तो इसलिए सन कभी खत्म होएगा नहीं। रिन्यूएबल दैट वोंट रन आउट। अब इसमें कोई ग्रीन हाउस गैस या कोई हार्मफुल बाय प्रोडक्ट्स नहीं आते। अब हम इसमें, अब जैसे मैंने आपको पहले बताया कि सन की आप जो लाइट एनर्जी, जो गर्माहट, जो हीट आती है, हम उससे आप गर्म पानी कर सकते हो, आप लाइट ऑन कर सकते हो, आप देखो हीटिंग के लिए आप घर को गर्म रख सकते हो, इसको आप कूलिंग में भी कर सकते हो। आप घर पे एसी भी है, अगर एसी में भी यूज कर सकते हो। फिर बाकी आप गाड़ी भी यूज कर सकते हो, अपने घर की छत के ऊपर लगा सकते हो, शॉप्स पे लगा सकते हो। अगर शॉप में इलेक्ट्रिसिटी नहीं है तो सोलर पैनल की वजह से इलेक्ट्रिसिटी आ जाएगा। इंडस्ट्रीज में बड़ी बड़ी मशीन्स होती है, तो वो मशीन्स की वजह से भी, मतलब मशीन्स को चलाने के लिए भी इलेक्ट्रिसिटी चाहिए, तो वो बिजली हमें वहां से मिल सकती है। बड़े बड़े इंडस्ट्रीज भी यूज कर सकते हैं। अभी जो सोलार है, अब ये लोग इन्होंने बताया है कि सोलार जो लार्जेस्ट सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी है in the world by 2050, मतलब 2050 तक सोलर एनर्जी इतना इम्पोर्टेंट हो जाएगा कि मतलब वो इलेक्ट्रिसिटी लाने के लिए सबसे ज्यादा प्रायोरिटी रहेगी उसकी, सबसे ज्यादा अच्छा हो जाएगा, सब वो यूज करेंगे आगे जाके। अब इसमें जैसे बताया है कि सन सबसे ज्यादा बड़ा होता है, सब जगह सन की रेज आती है, तो हम पूरे दुनिया में किधर भी यूज कर सकते हैं इसको। अभी ये बताया है कि 2 मिलियन घर के ऊपर अभी भी सोलर पैनल लगे हुए हैं। कोई इंडिया में भी है, इंडिया के बाहर भी लगे हुए हैं। अभी देखो ये सन है, अभी ये एक्सप्लेन करेगा हमें। अभी इसमें 2 मेन टेक्नोलॉजीज मैं आपको बताता हूँ। सोलर फोटोवोल्टाइक, नाम से घबराना मत, कुछ नाम में कुछ नहीं है, बस थोड़ा सा वो लोग ने साइंटिफिक नेम दिया है। सोलर फोटोवोल्टाइक क्या होता है, जो मैं आपको सोलर पैनल बताया ना, छोटे से जो पैनल्स लगे हुए थे,
उसको ही फोटोवोल्टाइक बोलते हैं। आप सोलर पैनल बोलो या फोटोवोल्टाइक बोलो, ठीक है। और सोलर थर्मल, मैंने थर्मल क्या बताया, हीट आपको, तो थर्मल याद रखना हीट होता है। अब देखो इसमें कैसे, जो सन है, सन अपनी रेज छोड़ रहा है उसके ऊपर, ठीक है। अब उससे ये जो जा निकल रहा है बाहर, उसे हम कहते हैं इलेक्ट्रॉन्स। अगर आपको इसको इलेक्ट्रॉन्स नहीं पता, तो इलेक्ट्रॉन्स नेगेटिवली चार्ज होते हैं और वो इलेक्ट्रिसिटी जनरेट करने के लिए यूज होंगे हम लोग को। तो ये रूफटॉप्स, बिल्डिंग्स, व्हीकल्स, पावर प्लांट सब जगह यूज कर सकते हैं। अब हम किस पे काम कर रहे हैं आपको बताता हूँ। अभी देखो, हमारे पास सोलर पैनल्स है, हमने 2 मिलियन घरों के ऊपर लगा चुका है, बट हमें प्रॉब्लम क्या होती है कि इसका प्राइस बहुत ज्यादा महंगा है। अभी जगह ले रहा है तो एनवायरनमेंट की बहुत स्पेस ले लेता है, ठीक है। तो हमें ये सब चीजों में काम करना है, आगे जाके आगे फ्यूचर जनरेशन को ये सब देखना है कि प्राइस कम हो, लो कॉस्ट हो, एनवायरमेंटली फ्रेंडली टू प्रोड्यूस हो। बहुत मोटे नहीं होने चाहिए, क्योंकि मोटे और फ्लेक्सिबल होना चाहिए। अगर थोड़े पतले और फ्लेक्सिबल होंगे तो वो ट्रांसपोर्टेशन के लिए हेल्प करेगा। अगर आपको एक जगह से दूसरी जगह लेके जाना है और बहुत मोटे हैं, बहुत भारी होंगे, हैवी वेट वाले रहेंगे, तो आप लेके नहीं जा सकते, आपको उसमें प्रॉब्लम्स आ सकती है। तो हमें ये सब में बहुत काम करना है। अब सोलर थर्मल के बारे में आपको बताता हूँ। जो मैंने बोला था हीट, तो थर्मल हीट होता है। अभी यार अगर समझो लो टेम्परेचर है, अभी आप हीट या वाटर, अभी समझो आप जो लाइट एनर्जी आ रहा है, आप उसको लो टेम्परेचर में कन्वर्ट करके आप घर के अंदर घर को गर्म रख सकते हो, या फिर आप पानी को गर्म कर सकते हो, आप इंडस्ट्रीज के अंदर कर सकते हो। और अगर आपने जो लाइट है, जो सनलाइट है, उसको कॉन्सेंट्रेट कर दिया, तो आप उसको ठंडा भी कर सकते हो, उसको स्टीम में बना सकते हो। स्टीम कैसे बनता है, अगर आपने किसको बहुत प्रेशराइज कर दिया, अगर समझो आप अगर नॉर्मल पानी भी लोगे ना, पानी को अगर आपने बहुत ज्यादा वैक्यूम डाल दिया, बहुत प्रेशर डाल दिया पानी के ऊपर, और फिर उसके बाद आपने उसको यूज किया, तो वो स्टीम की तरह बाहर आता है। आप उसको गर्म करके यूज करते हो, तो वो ऐसा पानी ही रहता है, बट थोड़ा सा वो पानी प्रेशराइज करके बाहर आता है। अब हमें काम करना है मिरर और लेंसेज पे। मैंने आपको बताया था जैसे सोलर पैनल के ऊपर वो ये लगता है, मिरर भी लगते हैं, लेंसेज भी लगते हैं, तो हमें उस पे काम करना है। और हमें ऐसा काम करना है, समझो सुबह सुबह धूप आई और शाम के 4-5 बजे धूप है, तब तक आपके घर पे इलेक्ट्रिसिटी है। बट अगर रात को धूप नहीं है, तो इलेक्ट्रिसिटी आप बिना पंखे के नहीं सो सकते, गर्मी लगेगी। तो हमें ऐसा काम करना है कि अगर सुबह 7 बजे से लेकर शाम के 4 बजे तक हीट आ रहा है, सनलाइट आ रहा है, तो हमें उसको स्टोर करना है, हमें उसको संभाल के रखना है कि हम उसका 50% सुबह यूज करेंगे और 50% रात को यूज करेंगे। तो उससे क्या होता है कि आप रात को भी इलेक्ट्रिसिटी यूज कर सकते हो और आपका बिल भी बहुत कम आएगा फिर। अभी जब तक सन है, जब तक सूरज है, तब तक देखो इधर लिखा हुआ है वील कीप द लाइट स्विच्ड ऑन। तो जब तक सन है तब तक हम हर जगह लाइट ऑन रख सकते हैं। तो एक एडवांटेज हमारा ये है कि हम सन कभी खत्म होने नहीं वाला है, तो कभी लाइट नहीं जा सकती। अब बताओ कैसे लगा सब लोग, माइक ऑन करो। बहुत अच्छा। अच्छा लगा? हो दादा. काही कुछ डाऊट आहे का तुम्हाला? तुम्ही विचारू शकता. कोई भी डाउट हो तो बताओ। नाही सर. नाही दादा. सोलर एनर्जी अच्छा लगा? नो कैसे कैसे यूज करते हैं सोलर एनर्जी? हाँ कुछ क्वेश्चन, किसको भी कुछ क्वेश्चन है मुझे पूछो। किसको कुछ क्वेश्चन नहीं है? सबको बहुत अच्छा लगा? सबको पसंद आया? यस दादा. तो मैं जाऊं?
Nidhi, take over. Yeah, thank you, Ekjot, for your great Thank you. presentation and explanation. Thank you so So much. Thank you. we'll move forward. So नेक्स्ट जो दादा आहे जो तुमच्यासाठी परफॉर्म करणार आहे त्याचं नाव आहे शुभम पवार. हॅलो गाईज, विजिबल आहे मी? आवाज येतोय माझा? हो येतो. हो दादा येतो. So, good morning all of you. Good morning principal. Good morning teachers. Good morning students. मला सांगताना एवढा आनंद होतोय की मी पण एसटी विद्यालयाच्या आवारात शिकलेला विद्यार्थी आहे. मी पण तिथलाच आहे. मला पण तिथली माहिती आहे, कंडिशन कशा आहेत, काय आहे. माझं नाव शुभम पवार. मी पण तिथेच राहणार आहे. मी पण तुमची कंडिशन समजू शकतो की तिथे इंटरनेट कसं आहे, तिथे रोड्स कसे आहेत, तिथे मुलं कशी आहेत, स्टाफ कसा आहे. तिथला स्टाफ तर एवढा चांगला आहे की तिथल्या विद्यार्थ्यांना समजून घेतो, त्यांच्या लेवलनुसार शिकवायचा प्रयत्न करतो. थँक्स टू ऑल ऑफ देम. मी पण तिथूनच आलेलो आहे. मी पण काय नवीन नाहीये, काय नाहीये. मी पण मुंबईमध्ये लास्ट 2 वर्षापासून राहतोय. आणि तुम्हाला जर मी एक्सप्लेन करेन त्याच्यामध्ये काही डाऊट आला बिनधास्त विचारा. मला आलं तर मी सांगेन आणि नसेलच तर मी पण स्टुडंटच आहे. मी पण मग नंतर रिसर्च करेन किंवा चेक करेन कुठेतरी. ओके, जर डाऊट आला तर विचारा, बिनधास्त विचारा आणि इंटरॅक्टिव्ह ठेवा. ओके, सो मी तुम्हाला न्यूटनचे 3 लॉज एक्सप्लेन करणार आहे विथ सम बेसिक एक्सपेरिमेंटल सेटअप. तुम्हाला माहितीच असेल हु वॉज आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटन कोण आहे माहिती आहे ना सगळ्यांना गाईज? हॅलो, बोला. ओके, सो आयझॅक न्यूटन आपले सायंटिस्ट होते, मॅथमॅटिशियन होते, फिजिसिस्ट होते, ॲस्ट्रॉनॉमर होते. त्यांनी 3 लॉज डिस्कवर केले त्यांच्या स्टडीवरून की आपल्या जगामध्ये जेवढे पण ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्यावरती फोर्स अप्लाय केला तर ते कसे मोशनमध्ये जातात, त्यांना मोशन मधून थांबवायचं तर कसं थांबवायचं, का थांबतात ते, हे सगळे लॉज त्यांनी डिस्कवर केले आणि याच्यावर 3 लॉज काढले. त्यातला फर्स्ट लॉ असा आहे की an object at rest stays at rest and an object in motion stays in motion with the same speed and in same direction unless acted upon by an unbalanced force. याचा अर्थ काय? एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट तोपर्यंत तिथेच राहील जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावत नाही त्याला, तोपर्यंत तिथेच राहील. म्हणजे आता हा ऑब्जेक्ट एका जागेवरती आहे, याला इथून या बॉटल पर्यंत न्यायचंय तर तुम्हाला फोर्स लावावा लागेल, त्याच्याशिवाय तो जाणारच नाही. आता लॉस नाहीये की कोणता की विदाउट एनी फोर्स तो तिथून त्याची पोझिशन चेंज करून इथे जाईल. म्हणजे आता मी याला फोर्स लावतोय तेव्हा जाऊन तो इथे स्विच झाला, नाहीतर तो गेलाच नसता कधी. आणि वाईस वर्सा, याचा अपोजिट असं पण आहे की आता ही बॉटल आहे, ही बॉटल मोशन मध्ये, आता ही तोपर्यंत मोशन मध्ये राहील जोपर्यंत त्याला कोणता अपोजिट फोर्स थांबवत नाही. असा आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ. न्यूटनचा फर्स्ट लॉ समजला असेल सगळ्यांना आय गेस, की जोपर्यंत आपण एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लावत नाही तोपर्यंत तो त्याची पोझिशन चेंज करत नाही. एखादा ऑब्जेक्ट जोपर्यंत मोशन मध्ये आहे तो तोपर्यंत मोशन मध्ये राहील जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स किंवा आपण थांबवत नाही, तोपर्यंत मोशन मध्ये राहील. अंटिल तो मोशन मध्येच राहील, तो थांबणार नाही. हा आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ. याचा बेस्ट एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. तुम्ही सायकल चालवता, तुम्ही जेव्हा पेडलिंग करता तेव्हा सायकल मोशन मध्ये येते आणि जेव्हा तुम्ही पेडल करायचं थांबता तेव्हा पण ती सायकल मोशन मध्येच राहते. का? फर्स्ट लॉ, कारण की तुम्ही त्याला ब्रेक्स नाही लावले आणि तेव्हा ती सायकल मोशन मध्येच राहील, त्याच मोशन मध्ये राहील अंटिल तुम्ही ब्रेक्स नाही लावणार. हा आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ. न्यूटनचे असे अजून 2 लॉ आहेत. आता मी सेकंड लॉ एक्सप्लेन करतो तुम्हाला. न्यूटनचा सेकंड लॉ, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ एन ऑब्जेक्ट इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड अनबॅलन्स फोर्स इनटू डायरेक्शन ऑफ द फोर्स. तुम्ही 9th स्टँडर्डला तुम्हाला तर असेलच आहे, फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन, आहे ना 9th ला? न्यूटनचे लॉज आहेत का नाही 9th ला? असू द्या.
नसतील तरी तुम्ही जेव्हा फ्युचरमध्ये इंजिनियर होणार असाल, तुम्हाला काय व्हायचं असेल किंवा फिजिक्सच्या फील्डमध्ये तुम्हाला काहीतरी करायचं असेल, तर तुम्हाला हे न्यूटनचे लॉज माहितीच असायला पाहिजेत, बेसिक कन्सेप्ट क्लिअर असायलाच हवेत. न्यूटनचा फर्स्ट लॉ मी आताच एक्सप्लेन केला, तोपर्यंत ती बॉडी मूव्ह होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला फोर्स लावत नाही. आणि न्यूटनचा सेकंड लॉ असा आहे की बॉडी, आता मी या साईडून फोर्स लावतोय, ही रोलर स्केल आहे, आता मी या साईडून फोर्स लावतोय, तर मी जेव्हा या डायरेक्शनने फोर्स लावतोय तेव्हा ती बॉडी त्याच डायरेक्शनला मूव्ह होते. का असं होतंय का मी या साईडला फोर्स लावला बॉडी या साईडला चालली आहे? असं नाही होत. जेव्हा ज्या डायरेक्शनला तुम्ही फोर्स लावाल त्याच डायरेक्शनला ती पण बॉडी त्या फोर्स सोबत ऍक्ट करेल. किंवा आता ही रोलर स्केल हलकी आहे त्यामुळे मला कमी फोर्स लावावा लागतो हिला पुढे नेण्यासाठी, पण ती बॉटल खूप हेवी आहे तर मला थोडं जास्त फोर्स लावावा लागतो त्या बॉटलला मूव्ह करण्यासाठी, नाहीतर ती मूव्ह नाही होणार. मग जेवढा वेट असेल तेवढा आपल्याला फोर्स लावावा लागतो त्या बॉडीला मूव्ह करण्यासाठी त्या डायरेक्शन मध्ये. हा आहे न्यूटनचा सेकंड लॉ. समजलं? आता न्यूटनचा थर्ड लॉ, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता हा बॉल आहे, हा बॉल मी फेकला, आला, कोणी फेकला माझ्याकडे, परत कोणी फेकला, न्यूटनचा थर्ड लॉ, माझ्याकडे परत बॉल कोणी फेकला नाही, हा माझाच फोर्स आहे, मीच बॉल माझ्याकडेच फेकलाय. या बॉलच्या प्रॉपर्टीज अशा आहेत, इलास्टिक आहे, त्यामुळे तो रिटर्न येतोय. आता तुम्ही विचार कराल की मी जर हा चष्मा काढून फेकला आणि तो परत आलाच नाही, मग हा लॉ कसा काय कामाचा? मग तेच न्यूटन असं म्हणतोय की जर या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज अशा नाहीयेत, मी जर हा चष्मा फेकला तर फोर्स अप्लाय झाला आणि इक्वल अँड अपोजिट फोर्स या चष्म्यावरती असा अप्लाय होईल की तो फोर्स या चष्म्याला तोडायला कामा येईल, म्हणजे तो फुटेल तिथे जाऊन. याचा अर्थ असा झाला नाही की अपोजिट फोर्स नाही लागला, फोर्स लागला पण चष्मा त्या फोर्सने फुटला, हा यूज झाला त्या फोर्सचा. अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज असा लॉ पण थोडा व्हॅरी होतो. आता हा बॉल मी फेकला आणि आला परत, हा न्यूटनचा थर्ड लॉ, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता तुम्ही चालता तिथे पण थर्ड लॉ यूज होतो न्यूटनचा. तुम्ही जोपर्यंत अपोजिट फोर्स लावत नाही जमिनीवर तोपर्यंत तुम्ही पुढे जायला दुसरा स्टेप नाही घेऊ शकत. तुम्ही चालतात, तुम्ही उड्या मारतात, तो पण थर्ड लॉ आहे न्यूटनचा. माहितीये आपल्या इथे क्रिकेटला खूप फिवर असतो, म्हणजे बॉल दिसत नसतोपर्यंत खेळतात, रात्री रात्र होतोपर्यंत ना. हॅलो गाईज, खेळतो ना क्रिकेट? हा सर. खेळतो ना? किती क्रिकेट खेळतो आपल्या इथे? बॉल जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत क्रिकेट खेळतो ना आपण. मग क्रिकेटमध्ये पण न्यूटनचेच लॉज यूज झालेत. आता बॉलर स्लो बॉल फेकेल तर बॅट्समॅनला तिकडून तेवढाच फोर्स लावायला लागेल त्या बॉलला लांब मारण्यासाठी. जर बॉलला जवळच मारायचा आहे तर तो कमी फोर्स लावेल, पण तुम्ही जेव्हा बॉल फेकला स्लोली तेव्हा बॅट्समॅनने पण स्लोली प्लेट केला, तेव्हा बॉल तिथेच राहिला. पण बॅट्समॅन जेव्हा बॅटने जोरात बॉल मारेल तेव्हा बॅटचा जो फोर्स आहे इक्वल, तो फोर्स बॉलला लागेल आणि बॉल पण तेवढाच लांब जाईल, म्हणजे इक्वल अँड अपोजिट फोर्स ऍक्शन देईल बॉलला. जेव्हा तुम्ही बॉल फास्ट फेकाल तेव्हा बॅट्समॅननी फक्त बॅट टच जरी केली तरी तो बॉल किती लांब जातो. असं काय होतं? इथे आहे न्यूटनचा थर्ड लॉ. जेव्हा बॉल फास्ट आला तेव्हा बॅट्समॅनने फक्त टच जरी केला तेव्हा त्या बॉलचा ऍक्शन त्या रिॲक्शन मध्ये कन्वर्ट झाली आणि तो बॉल त्याच स्पीडने रिटर्न गेला. त्यामुळे आपण बोलतो ना फास्ट टाकलं की बॉल तेवढाच फास्ट निघतो बॅट्समॅनच्या बॅट कडून. बॉल स्लो टाकला तर ते बॅट्समॅनच्या मूडवरती त्याला किती जोरात मारायचं येते, पण स्लो प्रेफर करतो. तो हा आहे न्यूटनचा थर्ड लॉ. क्रिकेटमध्ये पण न्यूटनचे लॉज आहेत. तुम्ही धावता तो पण न्यूटनचा थर्ड लॉ आहे, इक्वल अँड अपोजिट फोर्स. तुम्ही पायाने जेव्हा जमिनीवर फोर्स लावतात तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता, नाही तर जाऊ शकत नाही. कसं जाणार? न्यूटनचा थर्ड लॉ. तर असे न्यूटनचे 3 लॉज आहेत, ते लक्षात ठेवा. ते आपल्या जगात सगळीकडे आहेत. त्यासाठी प्रॅक्टिकल इक्विपमेंटची पण गरज नाही, सगळीकडे तुम्हाला दिसून जाईल. आता माझ्या याच्यावरती पंखा फिरतोय, तो पंखा फिरतोय एका मोशन मध्ये, त्याला बंद केला तरी तो फिरतच राहील. का फिरत राहतोय? न्यूटनचा फर्स्ट लॉ, कारण की त्याला ब्रेक्स नाहीये. तो फिरतच राहणार जोपर्यंत त्याचा तो मुवमेंट संपणार नाही किंवा त्याला ब्रेक लावणार नाही. तो न्यूटनचा फर्स्ट लॉ. असेच न्यूटनचे 3 लॉ आपल्या लाईफ मध्ये यूज झालेत, सगळीकडे आहेत. तुम्ही आता जिथे बसलाय ती बॉडी रेस्ट मध्ये आहे. तुम्ही बसलाय जोपर्यंत तुम्ही
स्वतः फोर्स लावत नाही तोपर्यंत दुसऱ्या जागेवरती जाणार नाही. हाच आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ, लॉ ऑफ इनर्शिया, लॉ ऑफ मोशन. न्यूटनचे असे 3 लॉ आहेत. तुम्हाला जगात सगळीकडे हे लॉज दिसतील. तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्हाला जर फ्युचरमध्ये इंजिनिअरिंग करायची आहे तर हे लॉज तुम्हाला माहितीच हवेत. बेसिक आहे, एकदम बेसिक 3 लॉज करून ठेवायचे बस. आणि याच्यातूनच इन्व्हेन्शन निघू शकतात. उद्या तुम्हाला काय वेगळंच आढळून आलं तर तुम्ही काहीतरी नवीन काढाल. मग हे लॉज आपल्याला आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी सर न्यूटनने आपल्यासाठी सगळं बनवून ठेवलेलं आहे, फॉर्म्युले वगैरे बनवून ठेवलेले आहेत. बस तुम्ही ट्राय करा अँड काय डाऊट असेल तर विचारा. हॅलो गाईज, बोला बोला. अरे मी पण तिथलाच आहे. काय आपलं तिथे पाऊस होतोय का नाही? हॅलो स्टुडंट्स, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. स्टुडंट, आवाज येतोय ना माझा? इंटरेस्टिंग वाटतंय का? तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हो दादा. ओके ओके ओके. सर युअर लॉ हॅलो हॅलो, कोणी काय बोलत होतं का? कोणी काय विचारत होतं? सर युअर लॉ आहे तो सगळ्या गोष्टीतच रिॲक्ट होतो का? हा हा, विचार विचार. हॅलो सर युअर बोल ना. लॉ आहे तो सगळ्या गोष्टीतच रिॲक्ट. हा, तिथेच कोणता थर्ड लॉ विचारतो का तू? थर्ड लॉ असेल तो तिथेच रिॲक्ट होतो. जेव्हा तू जोपर्यंत बॅट बॉलला लावत नाही तोपर्यंत फोर्स ट्रान्सफर होणारच नाही. थर्ड लॉ, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जर तू बॅट बॉलला स्लो लावली तर स्लो बॉल पण हळूच पडेल ना खाली, हळूच जाईल. पण जर तू बॅट जोरात मारली तर तो बॉल पण त्याच स्पीडने जातो. यालाच बोलतात न्यूटनचा थर्ड लॉ, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि हे फक्त बॉलचं नाही सोड, ही ग्लासची स्केल आहे. ही पण जर तू जमिनीवर आपटलीस तर आता तू एक्सपेक्ट नाही करणार की ती रिटर्न माझ्याकडे येईल, ती फुटेल. याचा अर्थ काय, तू फोर्स लावलास आणि ती खाली पडली स्केल आणि तो फोर्स त्या स्केलला फोडायला कामाला आला, तो स्केल फुटली. त्या फोर्स शिवाय फुटूच शकत नाही स्केल. ती त्या स्केलची प्रॉपर्टी म्हणून ती फुटली, नाहीतर बॉल असता तो रिटर्न आला असता. ऍज पर द प्रॉपर्टी, मटेरियलची प्रॉपर्टी, लॉ पण असे थोडे व्हॅरी करतात. अजून काय डाऊट असेल तर विचारा गाईज. नाही दादा. नो डाऊट सर. 9th ला आहेत का तुम्हाला न्यूटनचे लॉ? आहेत. आता नाही आहेत का? हॅलो आता नसले तरी माहिती असायला पाहिजेत आपल्याला. 9th पासूनच माहिती पाहिजे. 9th ला 10th ला येतील तुम्हाला. जर तुम्हाला फ्युचरमध्ये इंजिनियर व्हायचं तर हे लॉ तुम्हाला झोपेतून जरी उठून सांगितलं तरी तुम्हाला हे लॉज माहिती पाहिजे. न्यूटन फर्स्ट लॉ, जोपर्यंत बॉडी आपण एका जागेवर फोर्स लावल्याशिवाय एका जागेवरतीच राहील जोपर्यंत आपण त्याला फोर्स लावत नाही. जर ती मोशन मध्ये ती तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आपण त्याला थांबवत नाही. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ. अशा गोष्टी पाठ करून नका ठेवू, फक्त डोक्यात ठेवा की असं आहे फर्स्ट लॉ. म्हणजे कोणी पण तुम्हाला विचारलं तर इझिली सांगता येईल. तिथे आपलं फर्स्ट इम्प्रेशन पडतं लगेच. फ्युचरमध्ये तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल किंवा फिजिक्समध्ये काहीतरी करायचं असेल तर हे लॉज तुम्हाला पाठच असायला हवे. काय डाऊट असेल, सेकंड लॉ काय असेल विचारायचं असेल कोणाला की सेकंड लॉ मध्ये अजून काय होतं, थर्ड लॉ मध्ये अजून काय होतं. हे लॉज आपल्या लाईफमध्ये यूज होत आहेत, सगळीकडे यूज होत आहेत. तुम्ही जिथे बसलात आसपास सगळीकडे ते लॉज आहेत. गाडी पण तुम्ही धावताना बघता ती पण न्यूटनच्या कोणत्या तरी लॉ वरती चालू आहे. तर मग अशा गोष्टी इंटरनेटवर शोधा की का ती गाडी मूव्ह होते, का ब्रेक मारल्यावर. तुम्ही बघितलं असेल गाडी जेव्हा चालते तेव्हा ब्रेक मारल्यावरती गाडी लगेच तिथेच नाही थांबत, थोडी पुढे जाऊन थांबते. का? कारण की न्यूटनचा फर्स्ट लॉ असं म्हणतो की जोपर्यंत गाडी ती मोशन मध्ये आहे
ती तोपर्यंत मोशन मध्ये राहील जोपर्यंत आपण ब्रेक नाही लावत आणि थोडा फोर्स इनर्शिया म्हणून राहतो त्याच्यामध्ये, त्यामुळे ती गाडी थोडी पुढे जाऊन थांबते, जागेवरतीच नाही थांबत. असं जर झालं तर आपण आतमध्ये आता ना आपल्याला धक्का लागतो सीटला, बसवाल्यांनी ब्रेक मारला की आपल्याला धक्का लागतो का? न्यूटनचा फर्स्ट लॉ, आपली बॉडी त्या स्टेट मध्ये राहण्याचा प्रयत्न करते जोपर्यंत कोणता मुवमेंट येतो. काय डाऊट असेल तर विचारा गाईज. मी पण तिथलाच आहे. माझे 50 to 60% फ्रेंड्स तुमच्या वर्गात बसले असतील एका वेळी. माझा भाऊ स्वतः तुमच्या शाळेत जायचा आणि जेव्हा मी बघितलं K-12 मध्ये ऍड्रेस, माझ्या घरचा ऍड्रेस होता तिथे. मी एवढा एक्साइट झालो की बस बापरे, अनबिलिव्हेबल. आज मी आमच्या तिथल्या मुलांना शिकवतोय. बोला बोला, काय असेल डाऊट? स्टुडंट्स, तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. काही आहे का दादाकडे डाऊट तुम्हाला? विचारा If विचारा, माझा नसेल- एक्सपिरियन्स. इफ नसेल तर आपण पुढे जाऊया. अजून एक दादा तुमचा वेट करतोय एक्सप्लेनेशन साठी दुसऱ्या. हॅलो स्टुडंट, काही कसं वाटलं एक्सप्लेनेशन? छान होता. ओपन करून बोला. उद्या तुम्ही तिथून बाहेर याल, सिटीमध्ये याल, तेव्हा तुम्हाला बोलावं लागेल. घाबरू नका, बोलत राहा बोलत राहा. बोलायला पैसे नाही द्यायला लागेल आता, बोलत राहा. मी पण एक वेळ असा शांत बसायचो, बट आफ्टर मला जेव्हा पहिल्या जेव्हा ऍडमिशन भेटलं, मी अशा इव्हेंट जॉईन करायला लागलो. मला पण कळालं कसं बोलायचं कसं नाही बोलायचं, आणि बोलायला पैसे नाही द्यायला लागत. काही पण असू द्या, बोलून टाकायचं सर. खूप छान. कधी मला जमलं तर मी येईन तुमच्या शाळेत. मी तिथेच राहतो, टेन्शन घेऊ नका. अँड आता पावसाळ्यात तर जमणार नाही. सो थँक्यू गाईज, एकदम छान वाटलं मला पण आपल्या तिथल्या शाळेमध्ये मला शिकवायची अपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू ईश्वरी, थँक्यू. Thank you, Shubham. It was great learning from you. So we'll move on to the next. येस, थँक्यू. हॅलो. हॅलो. यस प्रज्वल, युअर ऑडिबल. नेटवर्क इश्यू होता रे थोडं. येतोय ना आवाज आता? हो हो येतोय. ओके ओके ओके. स्क्रीन प्रेझेंट करतो. ओके. स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना? हो हो स्क्रीन दिसते. व्हिडिओ दिसतोय का मध्ये? हॅलो. नाही, व्हिडिओ नाही दिसत आहे पीपीटी ऑन. आता दिसतोय? हो आता दिसत. ओके. चला, सगळ्यात आधी सगळ्यांना गुड आफ्टरनून. तुम्ही एवढे लास्ट पर्यंत थांबलात. आता मला वाटतं 30 ते 35 जणच राहिलेत फक्त.
तरी पण तुम्ही एवढ्या इंटरेस्टने थांबलात म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडत असेल. तर आत्ताच शुभम दादाने आपल्याला शिकवलं की न्यूटनचे लॉज काय आहेत, कुठे फोर्सेस असतात, ते कसे ऍक्ट करतात. तर त्याच फोर्सेस मधला एक टॉपिक छोटासा म्हणजे फ्रिक्शनचा फोर्स. तर आपण आज बेसिक फ्रिक्शन जे काय असतं ते स्टडी करणार आहोत. जास्त हे नाही करणार, फॉर्म्युले किंवा त्या पार्ट मध्ये नाही जाणार. जस्ट आपलं प्रॅक्टिकल आणि थेअरीचं थोडं स्टडी करू. ओके, ठीक आहे. चला तर जे फ्रिक्शन बद्दल आज आपण स्टडी करणार आहोत त्यात काय म्हणजे बेसिकली फ्रिक्शन काय असतं, त्यानंतर लिमिटिंग फ्रिक्शन आपण कशाला म्हणतो, त्यानंतर फ्रिक्शनचे जे टाइप्स असतात वेगवेगळे, तर त्यात कुठल्या टाइप्सचे फ्रिक्शन येतात, रोलिंग फ्रिक्शन असतात, स्लायडिंग फ्रिक्शन असतात, जे काय असेल ते आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर अँगल ऑफ फ्रिक्शन झालं, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन झालं, अँगल ऑफ रिपोज, त्यानंतर जसे न्यूटनचे लॉज असतात वेगवेगळे तसे फ्रिक्शनचे पण फंडामेंटल 2-3 लॉज असतात, तर त्यावरती आपण स्टडी करणार आहोत. तर स्टार्टिंग करायचं झालं तर फ्रिक्शन काय असतं, आपण जे थंडीमध्ये असं करतो त्याला पण एक प्रकारचं फ्रिक्शनच म्हणतात. जेव्हा दोन गोष्टी असतात, जेव्हा दोन रफ सरफेस असतात, जेव्हा आपण त्यांना स्लाइड करतो तेव्हा त्यामध्ये थोड्या फॉर्मची एनर्जी तयार होते किंवा रेझिस्टन्स फोर्स तयार होतो. आता जेव्हा आपण हात रब करतो तेव्हा त्यात हीट एनर्जी तयार होते. तुम्ही थंडीमध्ये सगळं करता, तर हा जो रेझिस्टिंग फोर्स आहे त्याला आपण फ्रिक्शन बोलतो. ते जर आपण डेफिनेशन वाईज स्टडी करायला गेलो तर when a body slide or tends to slide on a surface on which it is resting. आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवतो. एक सेकंड. हे बघा, हे पॅड आहे, ठीक आहे. आता मी याच्यावरती हे एक ऑब्जेक्ट ठेवलं. हे आता स्टेडी स्टेट मध्ये, ठीक आहे. तर ह्याच्यावरती फ्रिक्शन फोर्स लागेल, पण एवढा नाही लागणार की तो त्या बॉडीला मूव्ह करू शकेल. तर समजा मी इथून फोर्स जर लावला, फोर्स जर मी ह्या साईडला लावला, तर जी ही बॉडी आहे ती त्याला अपोज करते की तू पुढे जाऊ नको, तू मागच्या साईडला थांब. तर जेव्हा मी फोर्स इकडे लावतो तेव्हा फ्रिक्शन फोर्स मागच्या साईडला लागतो. मी डायग्राम मध्ये बघू शकता की जो मोशनची डायरेक्शन आहे जो पुढच्या साईडला आहे. म्हणजे जर आपण मागून फोर्स लावला तर बॉडीला पुढे जायचं असतं, पण जो खालचा त्याचा सरफेस आहे तो फ्रिक्शनल फोर्स लावतो. तो त्याच्या मेन मोशनला रेजिस्ट करतो, त्यामुळे थोडीफार एनर्जी तयार होते. हे झालं फ्रिक्शन काय असतं. तर आता लिमिटिंग फ्रिक्शनचा एक्झाम्पल घ्यायचा झाला तर सेम आपण हेच ऑब्जेक्ट घेऊ परत. आता जर मी हातावर धरलं, ह्याला आपण इथे ठेवलं, तर जर मी थोडासा फोर्स लावला तरी पुढे जाणार नाही, हे अडकून राहील. का तर जो मी फोर्स लावतोय तो फ्रिक्शन फोर्स पेक्षा कमी आहे. पण जर मी ह्याला जोरात ढकललं तरी पुढे जाणार, कारण की जो मी फोर्स लावला तो फ्रिक्शन फोर्सला ओव्हरकम करून गेला. तर जो मॅक्सिमम फ्रिक्शन फोर्स आहे जी ती बॉडी हे करू शकते, त्या ऑब्जेक्टला थांबवू शकते, त्याला आपण लिमिटिंग फोर्स बोलतो. आता याच्यात बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय खालच्या साईडला ग्रॅव्हिटीचा फोर्स आहे, वरच्या साईडला न्यूटनचा फोर्स आहे. तर एफ पुश जे आहे ते म्हणजे की तुम्ही ऑब्जेक्टला पुढच्या साईडला ढकलताय, पण जो मागे फोर्स लागतोय रेझिस्टिंग फोर्स तो फ्रिक्शन आहे. तर तो जेव्हा पुश फोर्स पेक्षा जास्त होईल किंवा त्याच्यापेक्षा अगदी थोडा कमी असेल त्याला आपण लिमिटिंग फ्रिक्शन बोलतो. हे झालं. त्यानंतर आलो आपण टाइप्स ऑफ फ्रिक्शन मध्ये. तर फ्रिक्शनच्या टाइप्स मध्ये सगळ्यात पहिला टाइप म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन. तर ह्यात कसं आहे, फ्रिक्शन एक्सपिरियन्स बाय बॉडी व्हेन इट इज ॲट रेस्ट. म्हणजे आपण जर हे घेतलं, हे जर मी असंच हातावरती ठेवलं तर हे रेस्ट वरती आहे, ह्याच्यावर फोर्स ऍक्ट करत नाहीये. पण थोडंफार जे फ्रिक्शन आहे त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन बोलतो. पण ते फ्रिक्शन एवढं नाहीये की ते बॉडीला मूव्ह करू शकेल, पण थोडंफार फ्रिक्शन आहे जेणेकरून त्याच्या स्टेटवर राहिलंय. त्यानंतर दुसरा टाइप म्हणजे डायनॅमिक फ्रिक्शन. तर फ्रिक्शन एक्सपिरियन्स्ड बाय अ बॉडी व्हेन इट इज इन मोशन. तर आपण हे घेतलं, याला जर आपण असं स्लाइड केला हातावरून खालती, तर हे जे स्लाइडिंग मोशन आहे किंवा जे डायनॅमिक म्हणजे स्टॅटिक म्हणजे एका ठिकाणी रेस्ट मध्ये उभं आहे, पण हे मुव्हिंग आहे, याच्यात कायनेटिक एनर्जी आहे, तर ह्याला आपण डायनॅमिक फ्रिक्शन बोलतो. म्हणजे जर ह्याचं मोशन खालती असेल ह्याचं फ्रिक्शन वरच्या साईडला लागणार. एक झालं. त्यानंतर स्लाइडिंग फ्रिक्शन. स्लाइडिंग फ्रिक्शन मध्ये जर दोन गोष्टी एकमेकांवरती रब होत असतील, म्हणजे जर आपण हे पॅड परत घेतलं, ते ह्याच्यावर धरलं, हे जर आपण ह्याच्यावर स्लाइड केलं किंवा ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर स्लाइड करत असतील, तर त्याच्यात जे फ्रिक्शन येतं त्याला आपण स्लाइडिंग फ्रिक्शन बोलतो. ते झालं. त्यानंतर रोलिंग फ्रिक्शन. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, विक्सची डबी छोटीची,
रोलिंग फ्रिक्शन मध्ये आपण काय करतो, ह्याला आपण वरनं सोडून दिलं की हे खालती रोल होत जाणार. तर हा जो रोलिंगचा मोशन आहे ना, त्याला खालच्या बाजूने वरच्या साईडला फ्रिक्शन फोर्स लागतो, त्याला आपण रोलिंग फ्रिक्शन बोलतो. हे झालं. समजतंय ना सगळ्यांना? आवाज येतोय माझा? हॅलो, आतापर्यंत समजलं तुम्हाला जे काही शिकवलं ते? आता आपण जस्ट बेसिक्सच घेतलेत, म्हणजे फ्रिक्शन काय असतं, फ्रिक्शनचे टाइप्स काय असतात. आता याच्यात तुम्ही फिगर मध्ये बघितलात तर पहिला जो ब्लॉक दिलाय आपल्याला, पहिला ब्लॉक रेस्ट पोझिशन मध्ये, त्यामुळे त्याच्यावर डायनॅमिक फ्रिक्शन नाही लागत. स्टॅटिक फ्रिक्शन आपण केव्हा लावतो, जेव्हा एखादी बॉडी रेस्ट वरती उभी असते. तर आता ही बॉडी रेस्ट मध्ये आहे, त्याच्यात ना मोशन आहे ना काहीच नाहीये, त्यामुळे याच्याला लागणार स्टॅटिक फ्रिक्शन. तर दुसरी जर आपण बॉडी घेतली तर त्याच्यात स्लाइड होते, म्हणजे खालती आपल्याला दिसतंय की फ्लोर आहे, फ्लोर वरती आपण ब्लॉक ठेवलाय, त्याला आपण जर एका साईडने फोर्स लावला तर ती स्लाइड होणार, म्हणजे जो ब्लॉक आहे तो जमिनीवर स्लाइड होते, त्यामुळे आपण त्याला स्लाइडिंग फ्रिक्शन बोलतो. तर दुसरा जर आपण तो सिलेंडर घेतला, सिलेंडरचा शेप वेगळा आहे ब्लॉक पेक्षा, सिलेंडर रोल होतो फ्लोर वरून, तर आपण त्याला रोलिंग फ्रिक्शन म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर अँगल ऑफ फ्रिक्शन घ्यायचं झालं तर अँगल बिटवीन द नॉर्मल रिॲक्शन अँड रिझल्टंट फोर्स. आता आपण हे दोन पेन घेऊ. ठीक आहे. सपोज करा की इथे एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट हेच घेऊ. हा ऑब्जेक्ट घेतला तुम्ही, हा रेस्ट मध्ये. ठीक आहे. त्याच्या आपल्याला खालचा जर फोर्स घ्यायचा झाला तर ग्रॅव्हिटीचा फोर्स लागतो. तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटीचा फोर्स कायम आपल्याला अर्थ पाशी ओढत असतो. तर हा लागला ग्रॅव्हिटीचा फोर्स mg. त्याला इक्विव्हॅलंट फोर्स असतो वरच्या साईडला, ज्याला आपण नॉर्मल रिएक्शन बोलतो. जे तुम्हाला डायग्राम मध्ये लिहिलंय ना y, O0y, ती जी लाईन आहे ना, ती नॉर्मल रिएक्शनची लाईन आहे. ती पकडली आपण अशी. त्यानंतर या साईडने आपल्याला फोर्स दिसतोय. ठीक आहे. जर या साईडला फोर्स लागला तर जे फ्रिक्शन लागणार ते त्याच्या अपोजिट साईडला लागणार. तर हे झालं तुमचं लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स, हे झालं तुमचं नॉर्मल फोर्स. तर या नॉर्मल फोर्स आणि या फ्रिक्शन फोर्स त्याच्यामधला जो हे असतो रिझल्टंट असतो, त्याला आपण रिझल्टंट फोर्स बोलतो. तर रिझल्टंट फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन त्याच्यामधला जो अँगल असतो त्याला आपण अँगल ऑफ फ्रिक्शन बोलतो. आता तुम्ही फिगर मध्ये बघितलं तर त्यात जे OY आहे तो नॉर्मल अँगल, नॉर्मल हे आहे फ्रिक्शन फोर्स आहे, नॉर्मल फोर्स आहे आपला. त्यानंतर जे F लिमिटिंग दिलंय तो आहे फ्रिक्शनल फोर्स, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. आणि जो मधला आपला OY ची लाईन, OZ ची लाईन दिसते ते आहे त्याची रिझल्टंट फोर्स. तर OZ आणि OY मधला जो अँगल आहे थीटा, त्याला आपण बोलतो अँगल ऑफ फ्रिक्शन. समजलं सगळ्यांना अँगल ऑफ फ्रिक्शन? जास्त हे नाही होते ना, हेवी नाही होते ना? तुम्ही माईक चालू करून सांगू शकता तुम्हाला समजतंय का सगळं? हॅलो. हॅलो. हॅलो निधी, आय एम ऑडिबल राईट? येस Yes, येस, yes. यू आर ऑडिबल. ओके ओके, म्हटलं डिस्कनेक्ट झालं. ओके, हे झालं अँगल ऑफ फ्रिक्शन. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता याच्यात पण जास्त आपण थेरॉटिकल किंवा एक्सपेरिमेंटल जायचं नाहीये, आपण बेसिक समजून घेऊ की कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय असतं. तर रेशो ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन, मगाशी जो आपण एफ लिमिटिंग जो होता, फ्रिक्शन फोर्स लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स, तो आपण हे केलेला आहे. म्हणजे जो फ्रिक्शन फोर्सची जी डायरेक्शन असते त्याच्या अपोजिट असतं लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स. आता तुम्हाला इथे खालती दिसेल की एफ जो आहे ना, एफ इज इक्वल टू म्यू एन दिलंय, तो आपला लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स आहे. ठीक आहे. आणि जो नॉर्मल रिएक्शन आहे एन, जो मी तुम्हाला मगाशी सांगितलं एनजी च्या अपोजिट असतो, तर जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतो तो आपण डिनोट करतो म्यू ने, आणि ती जी त्याची व्हॅल्यू असते ती असते लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स अपॉन एन. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, जो लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स असतो तो डिवायडेड बाय नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू. डाऊट आहे का कोणाला काय? म्हणून तुम्ही डाऊट विचारू शकता, तुम्हाला काय वाटलं किंवा कन्फ्युजिंग असेल तर तुम्ही परत एकदा एक्सप्लेन करायला विचारू शकता मला. तर काही जास्त डीप नाहीये, नॉर्मलच आहे, त्यामुळे समजत असेल तुम्हाला. कोणाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता की हा पार्ट समजला नाही किंवा हे समजलं नाही. ओके.
आता अँगल ऑफ रिपोज वर येतो आपण. With increase in angle of inclined surface, the maximum angle at which body starts sliding down is the angle of friction. आता आपण परत जर हे घेतलं तर ह्याच्यात पॅड वरती जेव्हा आपण हा ऑब्जेक्ट ठेवतो तेव्हा ह्याच्यावर कुठलाच फोर्स न लावता हा बॉडी रेस्टवर राहतो. ठीक आहे. आता त्याच्यात काय म्हटले विथ इन्क्रीजिंग अँगल ऑफ इन्क्लाइंड सरफेस. तर ही जी आपली सरफेस आहे त्याला जर आपण इन्क्लाइंड केलं हळूहळू तर तुम्हाला दिसेल की हे खालती येत नाहीये. का तर कारण की त्याच्यावर अजून पण फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतोय जो जास्त आहे. आपण जेव्हा याला हळूहळू वर घेणार ह्याने आता स्लाइड करायला सुरुवात केली तर हा जो अँगल आहे ज्या पॉइंटला ही बॉडी स्लाइड करते हे बघा स्लाइड केलं तर हा जो अँगल बनतो ना हा इथला त्याला आपण बोलतो अँगल ऑफ रिपोज. आता फिगर मध्ये बघा जसं आपण ऑब्जेक्ट धरलेलं तसं तिथे ऑब्जेक्ट सी म्हणून आहे. आपण ऑब्जेक्टला असं खालती सोडलं ते स्लाइड व्हायला लागलं. जसं आपण अँगल वाढवला त्याच्यात ते स्लाइड व्हायला लागलं. मागच्या साईडला आपण आपलं मोशन होतं असं खालच्या साईडला त्यामुळे त्याचं लिमिटिंग फ्रिक्शन लागलं वरच्या साईडला. आणि जो खालचा फोर्स होता म्हणजे जो आपल्याला अँगल ऑफ रिपोज काढायचा होता तो तुम्हाला फाय मध्ये डिनोट केला. ठीक आहे. आता मगाशी जसे न्यूटन्सचे लॉज होते सगळे त्याचे फ्रिक्शन मध्ये पण थोडेफार छोटे छोटे लॉज आहेत तर त्यावरती आपण जाऊ. तर फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स इन अ डायरेक्शन अपोजिट टू दॅट इन विच अ बॉडी टेंड्स टू मूव्ह. फ्रिक्शन फोर्स डायरेक्शन अपोजिट दॅट इन विच द बॉडी टेंड्स टू मूव्ह. तर हे आपल्याला वाचूनच कळते की त्याचा अर्थ काय असेल. ह्या बॉडीला जर इकडे जायचं असेल म्हणजे आपण परत हे घेतलं ही जर बॉडी आहे त्याच्यावरती आपण ह्या साईडने फोर्स लावला तर ह्याला जायचं पुढच्या साईडला पण जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो लागणार ह्याच्या अपोजिट साईडला म्हणजे मागच्या साईडला. तर मी जर इकडे फोर्स लागला तर हा झाला माझा मुव्हिंग फोर्स की मी या ऑब्जेक्टला मूव्ह करतोय मी फोर्स इकडे लावला. पण जो त्याच्या बॅक साईडला फोर्स लागतोय तो फ्रिक्शनल फोर्स आहे. तर पहिला लॉ आपल्याला तेच सांगतो की एखाद्या बॉडीचं जर मोशन सपोज आता ह्या बॉडीचे मोशन इकडे असेल ह्या साईडला असेल तर त्याचा जो फ्रिक्शनल फोर्स असेल तो ह्याच्या अपोजिट साईडला लागणार. Okay. The magnitude of frictional force is equal to the external force. आता हा जो आपण फोर्स लावलाय ह्या साईडने त्याला आपण बोलतो एफ कारण की हा एक्सटर्नल फोर्स आहे त्याच्या इंटरनल फोर्स नाही. हा मी बाहेरून लावतोय ह्या बॉडीला मूव्ह करण्यासाठी तर हा त्याला एक्सटर्नल फोर्स तर ह्याला आपण डिनोट करतो हे नाही एफ ने. ठीक आहे. हा झाला एक्सटर्नल फोर्स. तर मी जेवढा ह्याला फोर्स लावणार एक्सटर्नल तेवढाच खालून फ्रिक्शनल फोर्स लागणार जो इक्वल असणार. तर आपल्याला सेकंड लॉ मध्ये तेच सांगितलंय की मॅग्निट्यूड ऑफ फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू द एक्सटर्नल फोर्स. म्हणजे मी जेवढा एक्सटर्नल फोर्स लावणार त्या बॉडीवर तेवढंच ती बॉडी फ्रिक्शनल फोर्स त्या सरफेसवर हे करणार एक्झर्ट करणार. थर्ड लॉ असा आहे की द फ्रिक्शनल फोर्स डज नॉट डिपेंड अपॉन द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द टू सरफेसेस. म्हणजे जर एखादी गोष्ट आता ह्याचा एरिया लहान आहे ठीक आहे आणि जर अशीच दुसरी गोष्टी असेल जिचा एरिया थोडा मोठा असेल तर असं नाही की ह्या गोष्टीचा एरिया छोटा आहे तरी पटकन स्लाइड करेल किंवा त्या गोष्टीचा एरिया मोठा आहे त्यामुळे ती हळूहळू स्लाइड करेल असं नसतं. ह्याचा जो सरफेस असतो किंवा ह्यात जे मटेरियल यूज केलेलं असतं त्याच्यावर ते डिपेंड करतं. आता हे तर प्लास्टिक आहे हे डायरेक्ट स्लाइड करेल पण जर एवढ्या साईजचा आपण वुडन ब्लॉक घेतला तर तो जास्त वेळ थांबून राहील का तर त्याच्या वुडन सरफेस वरती रफनेस आहे हे स्मूथ आहे एकदम त्यामुळे हे असंच राहणार. आणि जो वुडन सरफेस रफ असतो त्यामुळे तो स्लाइड करत राहणार. दिव्या माईक चालू झालाय तुझा म्यूट कर. थँक्यू. हे झालं. आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो त्याच्यावर तुम्हाला कळेल फ्रिक्शन कसं असतं. दिसतोय ना व्हिडिओ सगळ्यांना. येस न बोलू शकता तुम्ही. येस न करून सांगा मला की तुम्हाला दिसतोय का व्हिडिओ. कोणी माईक चालू करून सांगा की व्हिडिओ दिसतोय का तुम्हाला. प्रज्योत तुझा व्हिडिओ की तू काय प्रेझेंट करतोय व्हिडिओ. नाही मी जे प्रेझेंट करतोय ना ते दिसतंय का. नाही नाही दिसत का. एक सेकंड मी चेंज करायला परत हे करू का परत शेअर करू मी स्क्रीन. येस ऑफ करून परत शेअर करून बघ ना. ओके.
दिसतंय आता वेगळी स्क्रीन? हो हो दिसतोय. ओके ओके ठीक आहे. आता ह्यात बघा एक कार्डबोर्ड आहे, ठीक आहे, त्याच्यावरती एक वुडन ब्लॉक ठेवलेला आहे. आता रेस्ट पोझिशनला आहे, आता त्यात कुठलाही अँगल नाहीये. तर पुढे बघितलात तर जसं आपण ह्याला थोडं वरती करतो तसं तो खालती स्लाइड करतो, का तर आपण त्याचा अँगल वाढवला. जो फ्रिक्शनल फोर्स असतो तो रेजिस्ट नाही करू शकला तेवढ्या फोर्सला, जो एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर ऍक्ट झाला, त्या अँगलने आपण रेस केला त्यामुळे. आता मगाशी आपण स्टडी केलेलं की एरियावरती डिपेंड नाही करत की म्हणजे जर तुमचा एखादा ऑब्जेक्ट लहान असेल तर तो पटकन स्लाइड करेल, एखादा ऑब्जेक्ट मोठा असेल तर तो लेट स्लाइड करेल. तर ते डिपेंड करतं त्याच्या सरफेसवरती किंवा जे मटेरियल आपण यूज करतो. तर आता बघा आपण ह्याच्यात 3 वेगवेगळे हे घेतले. एक वुडन ब्लॉक आहे जो रफ आहे, एक थोडा हे केलेला आहे म्हणजे जास्त रफ केलेला आहे, आणि एका ह्याच्यावर आपण फॉईल लावली. आता तुम्हाला म्हणजे अंदाज आलाच असेल की कुठलं पहिलं स्लाइड करेल. ज्याची सरफेस जास्त स्मूथ असेल त्याच्यात म्हणजे जेवढं स्मूथनेस असेल तेवढं फ्रिक्शन लागेल, त्यामुळे तो सरफेस किंवा तो ऑब्जेक्ट पहिला स्लाइड करेल. त्याच्यात आपण थोडं पुढे गेलो तर जसं जसं रेस करू प्रत्येक सरफेसचा अँगल वेगवेगळा असतो. तर तुम्हाला दिसतंय की सिल्वर फॉईल वाले जे आहे ते पहिलं स्लाइड करते, कारण की त्याच्यात रफनेसच नाही ना, ते एकदम स्मूथ आहे, ते एकदम छोट्याशा अँगलला स्लाइड करून जातं. तर दुसरं जर बघितलं तर 2 वुडन ब्लॉक आहेत, त्याच्यातला जो हा आता सेकंड वाला स्लाइड झाला त्याच्यावरती रफनेस नाहीये, ते स्मूथ आहे. आणि जो लास्ट वाला आहे त्याच्याला आपण सँड पेपरने खालती हे केलंय, चिटकवून ठेवलंय, सगळ्यात लेट स्लाइड झाला. सगळ्यांचा एरिया ऑलमोस्ट सेम आहे, फक्त फरक पडतो तो ह्याचा, फरक पडतो फक्त मटेरियलचा. तर ते डिपेंड करतं की मटेरियल कुठला यूज करतो आपण किंवा त्याचा रफनेस किती आहे. त्यानंतर आता आपण एक स्पॉन्ज घेतला, याला आपण जर शीट किंवा कार्डबोर्ड पेपरवरती जर रब केलं तर जो स्पॉन्ज आणि कार्डबोर्ड मधलं जे फ्रिक्शन आहे ते जास्त आहे, कारण की दोन्ही रफ सरफेस आहेत. तर त्यामुळे त्याचं जे रोटेशनल मोशन असतं ते रेजिस्ट होतं फ्रिक्शनमुळे, ते हे नाही होऊ शकत, पुढे जाऊ नाही शकत. तर आता आपण जर दुसऱ्या साईडला घेतलं तर त्यांनी 2 गोष्टींच्या मध्ये ना एक वेगळं मीडियम तयार केलंय, जेणेकरून त्याच्यात फ्रिक्शन कमी होईल. तर ते मार्बल्स ठेवलेत. मार्बल्स तुम्हाला माहिती आहे ते रोल करतात आरामात. तर त्यांनी कार्डबोर्ड आणि त्या स्पॉन्ज मधलं हेच करून टाकलं, म्हणजे फ्रिक्शनच रिड्यूस करून टाकलं. त्यामुळे आपल्याला दिसतंय की ते खूप स्मूथली हे होतंय, रन होतंय. तर ह्याच्यातून आपल्याला कळतं की जे आपलं सरफेस आहे, सरफेस म्हणजे एरियापेक्षा आपण सरफेस किंवा त्याच्या रफनेसला जास्त इम्पॉर्टन्स देतो जेव्हा फ्रिक्शनची गोष्ट येते तेव्हा. हे झालं ठीक आहे. तुम्हाला अजून म्हणजे तुम्ही सांगू शकता की आता तुम्हाला कळलंय, कसं वाटलं, किंवा तुम्हाला फ्रिक्शन वरती काय डाऊट्स असतील ते तुम्ही विचारू शकता. बेसिकच होतं. त्यावरती तुम्हाला काय अजून वेगळं इन्फॉर्मेटिव्ह विचारायचं असेल किंवा तुम्हाला अजून काय वाटलं तर तुम्ही विचारू शकता. माईक चालू करा, ज्यांना कोणाला वाटतंय की तुम्हाला काही विचारायचं तुम्ही माईक चालू करू शकता. हॅलो, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदास विचारा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही विचारा बिंदास. अगं टीचर आहे का काही डाऊट? आय थिंक नाहीये. ओके, ओके, सो थँक यू प्रजोत. थँक्यू. वन सेकंड. दुसाने सर आहेत का मीट मध्ये? हॅलो. हो आहे, मी आहे. ओके सर, हॅलो, ऍक्च्युली आहे प्रिन्सिपल मॅम सुप्रीत. जॉईन करतायत, ते जॉईन नाही झाले का? नाही जॉईन झाले नाहीत त्या. एक मिनिट आहे. त्यांचं लेक्चर होतं, जॉईन हा नाही हा, झाले. ते जॉईन करतायत. आपण थोडा 1-2 मिनिटं त्यांच्यासाठी वेट करू. ओके ओके.
ठीक आहे. मॅम जॉईन करतील तोपर्यंत मुलांना तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही विचारा किंवा आजचा हा आपला जो सेशन आहे तो इथे संपतो. जे पण एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचे होते ते आता झाले करून. तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा किंवा चॅट बॉक्स खाली मेसेज टाइप करा. कसा वाटला आजचा सेशन? काही नवीन काही शिकायला मिळालं का? तुम्ही बोलू शकता. कोणी? अभिषेक, अस्मिता, दीक्षिता. ओके. हॅलो, आय थिंक मॅम जॉईन झाले का? पटेल मॅम. मॅम जॉईन होणार नाहीत कदाचित. हो झाले, मॅम जॉईन झालेत. झालेत आय थिंक. मला पण चॅट बॉक्स मध्ये दिसत. ओके, सो आपण चालू करू. तर ओके, सो ओव्हरऑल आजचं आमचं सेशन तर इथे वाइंड अप होतंय. आम्ही ऑलमोस्ट 5 ते 6 एक्सपिरियन्स आज मुलांना एक्सप्लेन केले आणि ऍक्च्युली त्यांचा पण रिस्पॉन्स ठीक होता. बट काही वेळेस थोडं त्यांचं माईक वगैरे ते लोक जास्त बोलत नाही. काही चॅट बॉक्स मध्येच लोक टाईप करतात. बट ओव्हरऑल ठीकठाक होता. बट थोडं अजून मुलांनी पुढे थोडंसं हिंमत केली पाहिजे. थोडं काही बोलायला टॉकेटिव्ह राहिले पाहिजे. तर हे एक सजेशन होतं. पटेल मॅम आहेत का? हो मला आहेत, नाव आहेत. दिसतंय त्यांचं आय थिंक. सर तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकाल का? हॅलो. या. व्हिडिओ ऑन आहे माझा. ओके ओके ओके. सो मॅम आमचं झालं इथे सर्व इव्हेंट. ओके. आम्ही ऑलमोस्ट 5 ते 6 एक्सपेरिमेंट मुलांसमोर एक्सप्लेन केले. मुलांना हा. पण आवडले. त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला आला. मस्त. किती विद्यार्थी होते? किती ऑलमोस्ट स्टुडंट? 25 to 30 होते आणि आम्ही काही 15 लोक आहेत. म्हणजे 45 पर्यंत आमचा काउंट गेलेला. बर बर. बाकी चांगली ओव्हरऑल गोष्ट. एक्सपिरियन्स चांगला होता. मस्त मस्त. त्यांचं पण मुलं छान. ऍक्च्युली थोडं माईक चालू करून बोलत नाही. बट त्यांनी काही चॅट बॉक्स मध्ये टाईप करून बोलले ते लोक. चांगली गोष्ट आहे. आणि मस्त. छान उपक्रम तुमचा. इथे ऍक्च्युली माझ्याकडनं तुम्हाला धन्यवाद. आमची कॉलेजची सगळी पूर्ण कमिटी आहे. ऍक्च्युली 15 ते 16 लोक आहेत. सगळ्यांना धन्यवाद माझ्याकडनं. कमिटीचा एक हेड आहे चिन्मय डोरलीकर म्हणून. तो हा. थोडं तुम्हाला याच्याबद्दल सांगेल की ऍक्च्युली K12 काय, इस्रे काय. ओके ओके. चिन्मय, ओव्हर टू यू. सगळ्यात आधी गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. व्हेरी गुड. सगळ्यात आधी तर धन्यवाद तुम्हाला, कारण की तुम्ही आम्हाला अशी संधी दिली तुमच्या हो. शाळेमध्ये परफॉर्म करण्यासाठी. मला पण आनंद झाला तुमचा उपक्रमाचा. येस मॅम. ऍक्च्युली आम्ही जो हा इश्रेचा हा कार्यक्रम आहे, आम्ही इश्रे आहे म्हणजे आमच्या कमिटीचं फुल फॉर्म आहे इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स. आमची जी कमिटी आहे पूर्ण इंजिनिअरिंग साठी काम करतो आम्ही. लाईक इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट असतात किंवा कॉम्पिटिशन झाले नॅशनल लेवलवरती, इंटरनॅशनल लेवलवरती पण आमचे कॉम्पिटिशन असतात. पण आम्ही यासोबत एक सामाजिक कार्य काहीतरी किंवा सामाजिक समाजला काहीतरी पण आपण त्यांच्यासाठी केलं पाहिजे म्हणून आम्ही असे इव्हेंट्स घेतो. लाईक जे आता आमचा K12 इव्हेंट आहे. सो हा K12 इव्हेंट आम्ही असे जिल्हा परिषदच्या शाळा, म्युन्सिपाल्टी स्कूल, गव्हर्नमेंटच्या शाळा, ग्रामपंचायत मध्ये लाईक आम्ही असे आम्ही मागच्या वर्षी तर अनाथ आश्रम मध्ये पण केले असे कार्यक्रम. सो आमचा उद्देश या कार्यक्रमातून हा आहे की आम्ही जे मुलं आहेत त्यांना सायन्स रिलेटेड किंवा इतर गोष्टी पुढे जगाबाहेर अपॉर्च्युनिटी काय आहे हे त्यांना कळलं पाहिजे. लाईक आमचा हा हेतू आहे. छान. बरं, मी काय म्हणते की तुमचा हा जो हेतू आहे ना, यामध्ये मी जरा एक सजेस्ट करू शकते की मुलांना 12वी नंतर ज्या काही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांची म्हणजे ऍज अ करिअर गायडन्स तुम्ही आता अभ्यास होऊन तिथे एंट्री घेतली शिक्षण क्रमांना,
बरोबर. मग तसं त्यांना पण गाईड करता आलं ना तर ते त्यांना जास्त गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या तुमचा एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्या एंट्रन्स एक्झाम साठीचा प्रोसेस आहे, या आता तुम्ही त्यातनं गेलात बरोबर. म्हणून त्या जर तुमच्या ग्रुपकडनं सांगितल्या गेल्या ना तर खेड्यातल्या मुलांना त्यांची जास्त गरज आहे. म्हणजे कधीतरी एखादा उपक्रम तुम्ही तसा पण करा. नक्की मॅम. तो आम्ही अनाथ आश्रम मध्ये होतो ना, जो आम्ही याचा आधी एक कार्यक्रम केला, आम्ही तो करिअर गायडन्सचाच केलेला. हा, मग इथं पण जर केलात ना तुम्ही की ऑनलाईन त्यांना घ्यायचं सगळ्यांना आणि त्यांना करिअर गायडन्स करायचं. कमीत कमी इंजिनिअरिंग साठीच्या सगळ्या एक्झाम आणि त्याच्यासाठीचे फॉर्म भरायची सिस्टीम आणि एक्झाम मध्ये असलेला सिलेबस किंवा कसं त्याला तोंड द्यायचं या सगळ्या गोष्टींबद्दल पण मार्गदर्शन केलं ना तर ते त्यांना जास्त गरजेचं आहे अकॅडमिक पेक्षा. चालेल मॅम. मग नक्की तुमच्या शाळेत परत एकदा येऊ. ओके, या स्वागत असेल. ठीक आहे. ऑफलाईन येता आलं तरी पण चालेल आणि ऑनलाईन आलात तरी पण. ऑफलाईन आम्हाला नक्की आता यायची इच्छा आहे. तुमची या शाळा बघायला आम्ही नक्की येऊ एकदा. या आवडेल तुम्हाला आमची शाळा. या, मला पण आवडेल तुम्ही आलात. ठीक आहे. ओके मॅम. मॅम ऍक्च्युली मी हॅलो हा बोला. ऍक्च्युली मी नाऱ्यातलाच आहे मॅम आणि अरे वा. माझे मोस्ट ऑफ द फ्रेंड्स जेवढे पण मित्र आहेत ते तुमच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. माझा स्वतः भाऊ तुमच्या शाळेमध्ये शिकलेला आहे. फक्त पाटीलनी मला थोडं कॉन्व्हेंट स्कूल मध्ये टाकलं, ते त्यांची इच्छा होती. बट माझे मोस्ट ऑफ द फ्रेंड्स तुमच्या शाळेतून शिकलेले आहेत. टॉपर तुम्हाला माहिती असतील, निलेश भोसले वगैरे. आणि ते माझे चांगले मित्र आहेत. आणि जेव्हा मी बघितलं की K-12 आमचा इव्हेंट आपल्या तिथे होतोय तेव्हा मला एवढा आनंद झाला की मला तिथल्या शाळेमध्ये जाऊन शिकवायची संधी भेटते. त्यामुळे खूप अभिनंदन. थँक्यू सो मच मॅम. वेलकम. अँड मी पण खूप ऐकलंय की आपला स्टाफ, SP विद्यालयाचा स्टाफ खूप गाईड करतो, खूप मदत करतो मुलांना, त्यांना समजून घेतो, त्यांना चांगलं गाईड करतो. मी खूप ऐकून आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. ओके, धन्यवाद. धन्यवाद. ओके, सो ओव्हरऑल मॅम एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आय थिंक ऑनलाईन मध्ये पण आम्हाला एवढा चांगला रिस्पॉन्स येत नाही, पण तो आज चांगलाच मिळाला. सो त्याच्यासाठी वन्स अगेन थँक्यू सो मच. आय थिंक एक फोटो काढायचा होता चिन्मय. बाकी सगळे जे मुलं आहेत, तुम्ही कॅमेरा ऑन करता का सगळे? ज्यांना जमत असेल प्लीज कॅमेरा ऑन करा. बाकी शाळेतले कोणी आहे? प्रणव, यश, दीक्षा, अभि. ओके. आय थिंक बाकी मुलांना शक्य नाही. आय थिंक त्यांचं नेटवर्क इश्यू असेल, त्यामुळे जमत नसेल. ठीक आहे, चालेल. स्क्रीनशॉट घेतलाय मी. ओके देन. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सर. धन्यवाद. ओके, चालेल. मग आता आपण मीट एंड करू शकतो. येस. ओके. थँक्यू एव्हरीवन. कमिटी मेंबर्स थांबा आणि स्पीकर्स पण. बाकी आसपी विद्यालयाची मुलं तुम्ही मीटिंग लीव्ह करू शकता. आता कार्यक्रम संपला आहे.